पण इंटरनेट कनेक्शन मुळे रिस्टार्ट झालं ते परत. काय होत लाईव्ह माझा आवाज ऐकू येतो ना? मी दिसतोय. हो हो. हॅलो. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ कुवेत 2020 फेसबुक लाईव्ह वरून अजून एक सुंदर पर्ण घेऊन आम्ही आपल्या समोर आलो आहे. चला तर मंडळी, आपला मोबाईल लॅपटॉप उचला, ऑन करा, शेजारी कॉफीचा कप घ्या आणि या आपल्या ऑनलाईन कुवेतच्या कट्ट्यावर. आजचे आपले अतिथी आहेत सुप्रसिद्ध संगीतकार श्री कौशल इनाम. कौशलजींबद्दल एवढेच म्हणेन की सिर्फ नाम ही काफी है. मराठी भाषेवरचे प्रेम आणि अभिमान कौशलजींना स्वस्थ बसू देत नाही. सतत नव्याचा शोध, नवीन संगीत देऊन अनेक कवितांना, गायकांना साथीने घेऊन सुंदर कलाकृती निर्माण करणे. चला तर मग आपल्या कट्ट्यावर मी सौ राधिका साडेकर आणि माझे सहकारी श्री मिलिंद कुलकर्णी यांच्या साथीने श्री कौशलजींचे स्वागत करूया. नमस्कार. 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 कौशलजी, पहिला प्रश्न घेतो. तुम्हाला तुमचा संगीताचा वारसा तुमच्या आजोबांकडनं म्हणजे आईच्या वडिलांकडनं मिळाला. ते उत्तम व्हायलिन वादक होते. तर त्यांच्या बोटीवर प्रवासाचा एक किस्सा आहे, तो खूप छान किस्सा आहे, तर तो जरा सांगाल का आमच्या प्रेक्षकांसाठी? हो हो, जरूर. माझ्या आईचे वडील म्हणजे शंकरराव बिनीवाले त्यांचं नाव, आणि ते व्हायोलिन वादक होते. तर व्ही शांतारामनी जो अयोध्येचा राजा हा चित्रपट केला, त्याचा त्या चित्रपटात गोविंदराव टेंबेंनी संगीत केलं होतं. आणि तेव्हा काय होतं, लाईव्ह संगीत असायचं, त्यामुळे इनमिन 3 वादक असायचे, की एक ऑर्गन असायचा, एक तबला असायचा आणि एक व्हायोलिन असायचं. तर अयोध्येचा राजा मधलं जे व्हायोलिन तुम्ही ऐकता ते माझ्या आजोबांनी वाजवलेलं आहे, आणि हा 1932 सालचा चित्रपट आहे. पण माझ्या आजोबांचं काय झालं की ते एक कलाकाराचा अस्वस्थ आत्मा असतो ना, तसं त्यांना ती कला काही स्वस्थ बसू देईना. तर हा 1932 ला हा चित्रपट झाला आणि त्यांना वाटलं की आपण जिथनं हे वाद्य आलेलं आहे तिथे जाऊन, त्या जगाच्या कोपऱ्यात जाऊन ते आपल्याला शिकायला पाहिजे. मग व्हायोलिन हे वेस्टर्न वाद्य आहे खरं तर. आपण भारतीय संगीत बरेच लोक वाजवतात त्याच्यावर. अगदी आपल्याला माहिती आहे की डी.के. दातार असतील किंवा गजानन बुवा जोशी होते किंवा व्ही.जी. जोग होते, बरेच व्हायोलिन वादक झाले. तर त्यांनी असं ठरवलं की आपण जे काय आपल्याला अयोध्येचा राजामधनं जी पुंजी मिळाली आहे ती सगळी खर्च करून त्यांनी लंडनच्या एका जहाजाचं तिकीट काढलं. आता ते जहाज इटालियन होतं, कॉन्टे रॉसी असं त्या जहाजाचं नाव होतं, आणि ऑस्ट्रेलियाहून ते परत इटलीला चाललं होतं आणि वाटेत लंडनचा स्टॉप होता. तर ते भारतामध्ये चढले त्या जहाजावर, आणि त्यांना कल्पना नाही आपण कुठे जाणार आहोत. लंडनला जायचं आणि तिकडे जाऊन शिकायचं एवढंच माहिती त्यांना. तर त्यांनी असं केलं की त्यांनी त्या जहाजावर ते बसले आणि रोज ते 21 दिवस लागायचे जहाज लंडनला पोहोचेपर्यंत. ते रोज बसून आपल्या केबिन मध्ये रियाज करत बसायचे व्हायोलिनचा. आता योगायोग असा की फेदेदेन्ने मारियानो नावाचा एक इटालियन कंपोजर आणि कंडक्टर ऑस्ट्रेलियाचा दौरा करून त्याच जहाजावरनं परत इटलीला चालला होता, आणि त्यांनी ते व्हायोलिन ऐकलं माझे आजोबा वाजवत असताना केबिन मध्ये. आता सूर तर व्हायोलिनचे होते, पण हे संगीत पूर्ण नवीन होतं त्याच्यासाठी, कारण त्यांनी व्हायोलिनवर भारतीय संगीत ऐकलं नव्हतं. तर त्यांनी त्यांच्या केबिनवर टकटक केली आणि त्यांनी विचारलं, तुम्ही काय करताय, म्हणजे काय वाजवताय? तो म्हणाले, ते व्हायोलिन वाजवतोय. पण कुठलं संगीत वाजवतोय? ते म्हणले, मी भारतीय संगीत वाजवतोय. तो म्हणाला की हे मी कधी ऐकलं नव्हतं, आणि कुठे चाललाय तुम्ही? ते म्हणाले, लंडनला चाललोय. का? व्हायोलिन शिकायला, वेस्टर्न म्युझिक शिकायला. तर तो म्हणाला की कुठे जाणार, कुणाकडे जाणार? ते म्हणाले, माहित नाही. कुठे राहणार तुम्ही लंडन मध्ये? ते म्हणाले, माहित नाही.
तो म्हणाला की तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या बरोबर चला इटलीला आणि मी तुम्हाला पाश्चात्य संगीत शिकवतो आणि तुम्ही मला भारतीय संगीत शिकवा. आणि आजोबा म्हणाले बरं चालेल. म्हणजे इतकं ते असं चित्रपटाची कथा असावी असं होतं. आणि ते त्यांच्या बरोबर गेले इटलीला. फ्रान्सचं मॉन्टे कार्लो आणि त्याच्या इटलीच्या बॉर्डरवर, फ्रान्स आणि इटलीच्या बॉर्डरवर त्या मॉन्टे कार्लो जवळ आहे अगदी एक व्हेंतेमिलिया नावाचं छोटस गाव आहे. त्या गावाचा तो रहिवाशी होता आणि तिथे तो घेऊन गेला आणि 6 महिने तिथे राहून माझ्या आजोबांनी ते व्हायोलिन वेस्टर्न म्युझिक शिकले आणि त्याला भारतीय संगीताचे धडे दिले. आता या दरम्यान त्यांनी खूप कार्यक्रम केले युरोपमध्ये. म्हणजे कासिनो द पारी नावाचं पॅरिस मधलं अत्यंत विख्यात असं सुविख्यात थिएटर आहे. तिथे त्यांनी त्यांच्या हे केला. लंडन मध्ये बीबीसीवर हे वाजवणारे सोलो व्हायोलिन वादन करणारे माझे आजोबा हे पहिले भारतीय होते 1933 साली. आणि असं युरोपभर त्यांनी कार्यक्रम केले. एका डच वर्तमानपत्रामध्ये मी माझ्या फेसबुकवर आत्ताच काही दिवसांपूर्वी तो फोटो टाकला होता. त्या डच वर्तमानपत्राचं कात्रण आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय की ब्रिटिश इंडियाचा एक तरुण व्हायोलिन वादक सध्या युरोपमध्ये आलेला आहे आणि त्याची तुलना त्यांनी येहुदी मेन्यूनची केलेली आहे. या भारताचा येहुदी मेन्यून सध्या इथे आलेला आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळतं युरोपच्या कार्यक्रमात. आता ही त्यांची जी सगळी त्यांचं जे नाव होतं ते त्यावेळी इटलीचा जो हुकुमशाह होता मुसोलिनी, बेनिटो मुसोलिनी, त्याच्या नावावर त्यांचं नाव गेलं, त्याच्या कानावर नाव गेलं त्यांचं. आणि त्यांनी त्यांना भेटीसाठी बोलवलं. आता मुसोलिनीची त्या काळात भेट म्हणजे 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं जास्तीत जास्त. पण असं म्हणतात की ही भेट आणि भादखेरांच्या एका पुस्तकामध्ये या भेटीचा उल्लेख आहे की ही भेट पाऊण तास चालली आणि त्या पाऊण तासामध्ये माझ्या आजोबांनी बेनिटो मुसोलिनीला मराठी नाट्यसंगीत ऐकवलं. रागसंगीत तर ऐकवलंच, पण बालगंधर्वांची पदही ऐकवली. म्हणजे बेनिटो मुसोलिनीनी बालगंधर्व ऐकले होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने बालगंधर्व हे एक आंतरराष्ट्रीय असे कलाकार होते असं म्हणायला काही हरकत नाही. अशी ती फार मजेशीर कथा आहे. आणि आमचे आजोबा इतके मितभाषी होते की म्हणजे आम्हाला ते खूप गोष्टी वगैरे सांगायचे पण स्वतःबद्दल फार कमी बोलायचे. त्यामुळे सूर भरला अंतरी नावाचं भादखेरांचं पुस्तक आहे वेगवेगळ्या संगीतकारांवर आणि त्यामध्ये हा उल्लेख आहे त्यांच्या बेनिटो मुसोलिनीच्या भेटीचा. पण त्यांना उतरायचं कुठे होतं आणि गेले कुठे. हो बरोबर. पण गंमत अशी की म्हणजे कलाकाराचा एक वल्ली असल्याचं तुम्ही हे बघा की ते भारतात परत आले आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी भालजी पेंढारकरांबरोबर सावित्री सारखे चित्रपट वाजवले. जोपर्यंत लाईव्ह म्युझिक असायचं चित्रपटांमध्ये तोपर्यंत त्यांनी काही चित्रपटात विशेषतः भालजी पेंढारकर, व्ही शांताराम यांच्याबरोबर त्यांनी वाजवलं. आणि ते आम्हाला त्याच्या गोष्टी पण सांगायचे की लाईव्ह म्युझिक तेव्हा कसं असायचं की झाडाझुडपात वादक बसायचे, कारण तेव्हा काही प्लेबॅकचं तंत्र नव्हतं की नंतर संगीत डब केलं. त्यामुळे तो जो ऍक्टर आहे तोच गायचा. सगळे सेट मध्ये कुठे झाडांमध्ये मागे, झुडपांमध्ये मागे ते व्हायोलिन वादक, तबला वादक असे लपायचे आणि मग ते संगीत व्हायचं. तर ते सावित्री चित्रपटाबद्दल सांगताना ते म्हणायचे की शेवटी तो यम सत्यवानाला नेतोय आणि सावित्री त्याच्या मागे यमाला हे करते. तर ते गाण्यात होतं की ती यमाला सांगते की तू सोड, माझ्या नवऱ्याला परत जिवंत कर. तर ते म्हणायचे की ती यात्रा अशी जायची की यम आधी, त्याच्या मागे ते सत्यवानाची बॉडी, त्याच्या मागे सावित्री, त्याच्या मागे ऑर्गन, त्याच्या मागे तबला, त्याच्या मागे व्हायोलिन, अशी अख्खी ती यात्रा जायची. आणि मग काही चुकलं तर अख्खा रिटेक, म्हणजे परत ती यात्रा पहिल्यापासून सुरू. अशा गमती ते खूप सांगायचे.
पण त्यांनी कधीही स्वतःच व्हायोलिन रेकॉर्ड नाही केलं त्याच्यानंतर. आणि कायम रेकॉर्डिंगची वेळ आली की ते म्हणायचं नाही माझं अजून बरंच शिकून व्हायचंय आणि ते होईपर्यंत मी काही ते रेकॉर्ड करणार नाही. त्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांचं वेगळं असं रेकॉर्डिंग नाहीये. आता जे रेकॉर्डिंग उरलेलं आहे ते फक्त सावित्री चित्रपटात जे व्हायोलिन आपल्याला ऐकू येतं किंवा अयोध्येचा राजा जो आता युट्यूबवर आहे चित्रपट आपल्याला बघायला मिळतो, त्याच्यात जे व्हायोलिन ऐकू येतं ते माझ्या आजोबांनी वाजवलं, एवढीच आता त्यांची ती खूण राहिलेली आहे. मस्त. कौशल, आमचे एक मंडळाचे एक सदस्य आहेत योगेश नाफडे, त्यांच्याकडनं एक प्रश्न आलाय की संगीतकार म्हणून तुम्ही कविता किंवा गीत वाचून त्याला संगीत देता की आधी धून तयार करता आणि त्याच्यावर गीत लिहून घेता, आणि कुठली पद्धत तुम्हाला जास्त आवडते? आता याच्यात काय बरीच मतमतांतर आहेत. जे जुने लोक आहेत ना ते नेहमी असं म्हणतात की आधी शब्द पाहिजेत मग त्याच्यावर चाल बांधणं हेच खरं. म्हणजे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतले किंवा संगीत सृष्टीतले अनेक लोक ते असंच म्हणतात. आता उदाहरणार्थ नौशाद होते तर ते नेहमी आधी शब्द लिहून घ्यायचे, किंवा खय्याम. आपल्याकडे श्रीनिवास खळे साहेबांनी तर माझ्याशी सुद्धा मी त्यांना एकदा असाच प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की अरे आधी म्हणजे आधी चाल आणि नंतर शब्द, म्हणजे आधी झबलं शिवायचं आणि मग त्या मापाचं बाळ शोधत फिरायचं, असं करण्यासारखं आहे. पण बरेच संगीतकार आधी चाल देतात आणि नंतर शब्द लिहून घेतात, तर मला ती पण पद्धत चुकीची वाटत नाही. कारण काय होतं की त्याच्यातनं बऱ्याच वेगवेगळ्या शक्यता निर्माण होतात. की उदाहरणार्थ वेगळ्या मीटरची शक्यता. आता शांताबाईंचं एक गाणं आहे, पुनवेचा चंद्र आला घरी, चांदाची किरण दर्यावरी, खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात चांदण्याच्या चुऱ्यात, तुझा माझा एकांत रे साजना, असं ते बाळ पार्ट्यांची चाल आहे. तर त्यांनी जेव्हा ही चाल केली आणि त्याच्यावर शब्द लिहिले तेव्हा आता जो साजना शब्द पडतो तो एरवी गीतकारांनी लिहिणं कठीण होतं. पण शांताबाई होत्या तर काय होतं की चाल आधी गेली आणि शब्द नंतर त्याच्यावर लिहिले, तर मग गीतकाराला चालीमधले संकेत कळायला लागतात. म्हणजे गीतकार प्रतिभावंत असला पाहिजे याच्यासाठी की त्याला कळलं पाहिजे की चाल ही आपली कुठे चाललेली आहे. पण शब्द आधी असतील तर संगीतकाराला शब्दांची जाण पाहिजे, मग तो त्या शब्दांना चाल देऊ शकतो. माझं तुम्ही विचाराल तर मला आधी शब्द आणि नंतर चाल असं जास्त भावतं. त्याचं एक कारण आहे की शब्द आपल्याला मदत करतात चाल कुठे आहे ते सांगायला. की उदाहरणार्थ मी जरा पेटी घेतो, एक सेकंद. नक्की. म्हणजे हे तुम्हाला दाखवता येईल. फार लांब नाही ना गेलोय मी? आवाज ऐकू येतोय का माझा? येतोय. तर आता अस्थायीवर स्थायिक झालो, चुकून गेला पहा अंतरा, ओरडू नका आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा, असे मर्ढेकरांचे शब्द आहेत. तर अस्थायीवर स्थायिक झालो तर सारे गम पदनी सा ग रे सा. आपल्याकडे सा वर येणं हे स्थायिक होण्याचं लक्षण आहे. त्यामुळे आता त्या चालीत अस्थायीवर स्थायिक झालो मध्ये सा कुठे लागायचा हे ठरलं. ओरडू नका आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गैरा. मग ओरडून आपण खाली ओरडत नाही, आपण वरतीच ओरडतो. आपलं ओरडताना आपली पट्टी वाढणार, त्यामुळे ओरडू नका असं नाही होणार चाल. ती ओरडू नका अशीच होईल. त्यामुळे आता ओरडू नका आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंचम गैरा, म्हणजे पंचमचा प आला
बरोबर. तर आपल्याला एक क्लूज मिळालेले आहेत शब्दांमध्ये. आता अस्थायीवर स्थायिक झालो सा, चुकून गेला पहांतरा, ओरडून का आता लागणे, ढिल्या गळ्यावर पंच गहिरा परेल. आता पंचम गहिरा, या गहिरामध्ये गंधार दिलेला नाहीये, पण तो ग आलेला आहे आणि तिकडे तो संगीतकारांनी, म्हणजे मी आता तो ग लावला, हे संगीतकाराचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यात. अरे वा. तर त्यामुळे शब्दांमध्ये सगळे क्लूज असतात आणि एका ट्रेजर हंट सारखं एका संगीतकारांनी ते क्लूज शोधून ती चाल करायची असते. बरोबर. म्हणजे ट्रेजर हंट मध्ये आपण स्वतः जातो, गाण्यामध्ये आपण सुरांना देतो तिथे तिथे. त्यामुळे मला स्वतःला कविता आली आणि मग चाल त्याची. मस्त. तुमचं वाचन पण अफाट आहे. मग तुम्हाला कुठले लेखक जास्त आवडतात? एक म्हणजे असं झालं की माझं पहिलं सगळं वाचन हे इंग्रजीत झालं आणि मला थ्रिलर्सची फार आवड आहे. म्हणजे मी खूप लवकरही वाचायला लागलो आणि माझ्या घरात माझ्या वडिलांना वाचनाची खूप आवड आहे. तर त्यांच्याकडे प्रचंड मोठं कलेक्शन होतं. ते वकील आहेत, त्यामुळे सहजरित्या त्यांच्याकडे पेरी मेसनचं एक सगळं अख्खा पूर्ण कलेक्शन होतं. त्यामुळे मी खूप लवकर अर्ल स्टँडले गार्डनर वाचायला लागलो आणि पेरी मेसनची सगळी पुस्तकं वाचून काढायला लागलो आणि त्याच्यामुळे मला एक थ्रिलरची फार आवड लागली. आणि अगाथा क्रिस्टी ही इंग्रजीतली माझी फार आवडीची लेखिका आहे. त्याचं एक कारण असं आहे की फक्त मिस्ट्री किंवा एक रहस्य कथा एवढ्यापर्यंत तिचं साहित्य मर्यादित नाहीये असं मला नेहमी वाटतं. तो एक माणसाच्या मनाचा अतिशय बारकाईने केलेला अभ्यास असतो तिच्या पुस्तकांमध्ये आणि ते मला फार महत्वाचं वाटतं. आणि मग माझं मराठीचं वाचन जसं वाढलं तसं मग मला खूप अनेक लेखक आवडायला लागले. माझं पहिलं तसं मी गांभीर्याने वाचलेलं पुस्तक म्हणजे गोनी दांडेकरांचं पुणाएकाची भ्रमणगाथा. त्यामुळे ते गोनी दांडेकर मला फार आवडतात. त्यांचं मी पडघवली असेल किंवा पुणाएकाची भ्रमणगाथा असेल, ही पुस्तकं मला फार आवडतात. त्यामुळे बाकी पण खूप इतर तेंडुलकरांचं मला खूप आवडतं. म्हणजे मी नाटकं खूप वाचली आणि त्याच्यात मला म्हणजे नाटकं वाचायला खूप आवडतात मला. प्रयोग बघणं हा तर एक आनंदाचा भाग असतो, पण जेव्हा आपण नाटक वाचतो तेव्हा आपल्या मनाच्या पटावर तो अख्खा प्रयोग आपण घडवून आणतो. तर तसं त्यामुळे विजय तेंडुलकर, जुन्या लेखकांमधले खाडिलकर किंवा गोब देवल हे मला लेखक खूप आवडतात. म्हणजे देवलांचं संशय कल्लोळ आणि शारदा तर मी गणित वेळा वाचलेला आहे. किंवा हिंदीमध्ये मोहन राकेश किंवा बादल सरकार, इंग्रजीमध्ये हॅरॉल्ड पिंटर किंवा इतर युरोपियन नाटककारांमध्ये ब्रेख्त असेल किंवा इब्सेन असेल, असे मी खूप वाचन केलेले आहे. एक आताच फेसबुकवर प्रश्न आलाय पंकज कोळंबेंकडनं की तुम्ही म्हणत की बरीच नाटकं वाचली आहेत, तर तुमचा कल नाट्यसंगीताकडे जास्त आहे का चित्रपट संगीताकडे? मला खरं तुम्हाला अगदी सांगायचं तर बालगंधर्व चित्रपटाचं संगीत करायच्या अगोदर मला नाट्यसंगीत फारसं कळायचं नाही, त्यामुळे ते आवडायचं नाही. पण बालगंधर्व चित्रपट केल्यामुळे मला नाट्यसंगीत कळायला लागलं, त्याच्यातली सौंदर्य स्थळं कळायला लागली आणि मग ते आवडायला लागलं. पण माझा कल हा चित्रपट संगीताकडे जास्त आहे. कारण
जितकं मला नाटकं आवडतात तितकं चित्रपट आवडतात. आणि भारतीय चित्रपटामधलं संगीत हे एक मला वाटतं एक युनिक अशी गोष्ट आहे जी इतर कुठल्याही देशाच्या चित्रपटात नाही, की आपण आपली गोष्ट ही गाण्यातून सांगतो. आणि त्यामुळे मी हल्ली एक इनामदारी नावाचा कार्यक्रम करतो आणि त्याची नेहमी सुरुवात करतो की भारत हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. आणि मला त्याची फार गंमत वाटते की गोष्टीतून गाणी आपल्याला सांगता येतात किंवा गाण्यातून गोष्टी सांगता येतात. खरंच आहे. क्या बात आहे. गीतकार म्हणून तुम्हाला कोण आवडतं आणि कोणाबरोबर काम करण्याचा योग आला असता तर अजून आवडलं असतं? गीतकार मला आतापर्यंत माझ्या खूप आवडीच्या गीतकारांबरोबर काम करायला मिळालेलं आहे. त्याच्यात मी प्रामुख्याने काही नावं घेईन गीतकारांमध्ये, म्हणजे विशेषतः चित्रपटांसाठी किंवा अल्बमच्या गाण्यांसाठी. सगळ्यात प्रामुख्याने नाव घेईन मी प्राध्यापक अशोक बागवे यांचं. अशोक बागवेंच्या अनेक कविता मी स्वरबद्ध केल्या आणि त्यांची गीतं स्वरबद्ध केली. त्यांनी काही अल्बमसाठी म्हणून मला गाणी लिहून दिली. त्याच्या एका गाण्याबद्दल मी आत्ताच माझ्या ब्लॉगवर लिहिलेलं आहे. अशी दुपार नावाचं गाणं आहे ते, की आम्ही एक दिवस कवितेतला नावाचा एक कार्यक्रम करत होतो आणि त्या सगळ्या कार्यक्रम करण्याच्या एक्साइटमेंट मध्ये की कवितेतली पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, तर बहुतेक कवी जे आहेत ना ते संध्याकाळमध्ये आणि रात्रीमध्ये खूप गुंगून जातात. पण दुपारवर असं फार कमी गाणी मिळतात की जी गाण्याच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे गीताच्या फॉर्मॅटमध्ये, जी छंदोबद्ध आहेत. नवकवी आहेत ना ते दुपारबद्दल खूप लिहितात. विलास सारंग असतील किंवा असं त्यांची एखादी आपल्याला मिळेल, पण ती काही छंदोबद्ध कविता नाही, त्याला चाल नाही लावता येत. तर अगदी त्या कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर आमच्या लक्षात आलं की अरे दुपारवर आपल्याला कविताच सापडत नाहीये. आणि अशोक बागवे अगदी 15 मिनिटात लिहून दिलेली ही कविता आहे ती. सुन्न गगन मंडलात भिरभिरते एक घार अशी दुपार, पळस आळवीत आग रान भरे मन जिव्हार अशी दुपार, असं ते फार सुंदर त्यांनी. त्यामुळे अशोक बागवे हे एक नाव आहे. दुसरा अतिशय टॅलेंटेड माझा समकालीन, माझा अतिशय चांगला मित्र ज्याच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली तो म्हणजे गुरु ठाकूर. आणि गुरु ठाकूर आपल्याला माहिती आहे, म्हणजे एकाहून एक अत्यंत त्यांनी सुंदर गाणी दिलेली आहेत. पण गुरु बरोबर मला खूप वेगवेगळं काम करायची संधी मिळाली. आणि गुरु हा फार मल्टी टॅलेंटेड असा माणूस आहे. म्हणजे मी नेहमी असं गमतीने म्हणतो की गुरुनी हात असा केला तर तो एक फार सुंदर चित्र काढतो, मग त्यांनी असा केला की तो एक फार सुंदर कविता लिहितो, त्यांनी पुन्हा हात असा केला की तो एक छान कॅरिकेचर काढतो, मग त्यांनी हात पुन्हा असा केला की त्याच्या हातातनं एक पटकथा येते, त्यांनी असा केला हात तर एक सुंदर छायाचित्र येतं त्याच्यात, आणि पुन्हा त्यांनी हात असा केला की एक उत्तम गाणं त्याच्या किंवा नाटक त्याच्या हातात येतं. त्यामुळे मी असं म्हणतो की सलीम जावेदनी जेव्हा शोलेसाठी डायलॉग लिहिले तेव्हा ते किती द्रष्टे होते की त्या काळात त्यांनी लिहिलं की ये हात मुझे दे दे ठाकूर, असं गुरु ठाकूरला म्हणतो बरं, ये हात मुझे दे दे ठाकूर, तू काय काय करतोस त्या एका तुझ्या हातात. तर गुरु ठाकूर हा अतिशय. येलो नावाच्या चित्रपटात त्यांनी मला वाटते स्पेशल नेहमी नावाचं एक गाणं लिहिलंय. स्पेशल मुलांचं म्हणजे इतकं त्याचा अंतरंग पकडेल, कारण तो स्वतः नाटककार आहे, तो उत्तम डायलॉग लिहितो, तो स्वतः ऍक्टर आहे चांगला, त्यामुळे त्याला ते तो परकाया प्रवेश करून तो चित्रपटाची गाणी लिहू शकतो. बरीच गाणी, जान्हवी नावाच्या एका अल्बम मध्ये त्यांनी मन परतीच्या वाटेवरती नावाचं एक गाणं फार सुंदर लिहिलंय. आणि आता मी हल्ली सकाळमध्ये एक लेखमाला चालवतोय पाक्षिक, तर या गीतावर मी आता लिहिलेलं आहे. पुढच्या तुम्हाला रविवारी आत्ताच्या तुम्हाला ते वाचायला मिळेल, गुरु ठाकूरच्याच. आणि तिसरा एक गीतकार ज्याच्याबरोबर सध्या मी खूप काम केलेलं आहे आणि ज्याच्या प्रतिभेबद्दल मला प्रचंड आदर आहे, तो म्हणजे वैभव जोशी. वैभव जोशी बरोबर मी खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी फार
तो सगळ्याच प्रकारचा म्हणजे गझल पासून कुठल्याही प्रकारचं चित्रपट गीत तो अत्यंत लीलया हाताळतो. आणि आत्ताच एक फोटो प्रेम नावाचा चित्रपट केला मी, ज्याला आता तो पिफ मध्ये म्हणजे पुण्याच्या फिल्म फेस्टिवल मध्ये पण झाला. तर त्यालाही यानेच आता वैभवनीच त्याची गाणी लिहिली. त्या व्यतिरिक्त प्रसाद कुलकर्णी आणि असे काही गीतकार आहेत ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि मला त्यांचं लिखाण आवडतं. मला आनंद बक्षींबरोबर काम करायला आवडलं असतं. स्वानंद किरकिरे बरोबर मी काम केलेलं आहे. स्वानंद किरकिरे बरोबर काम केलंय. परवरदिगार किंवा आज म्हारे घर पाहुणा ही बालगंधर्व मधली 2 गाणी ही स्वानंदने लिहिली. खूप वर्ष माझ्या मनात होतं. मी एक हिंदी चित्रपट करत होतो ज्याच्यासाठी मी स्वानंदला विचारलं होतं, पण त्यावेळी तो मुन्नाबाई MBBSचा डायलॉग्स लिहित होता आणि त्यामुळे ते वेळेवर त्याला करता आलं नाही. पण पुढे बालगंधर्व चित्रपटामुळे योग आला आणि मराठीतलं पहिलं गाणं स्वानंदने माझ्याकडे दिलं. याचा मला अत्यंत सार्थ असा अभिमान आहे. पण कोणाबरोबर काम करायला आवडलं असतं तर 2 लोकांबरोबर काम करायला मला खूप आवडलं असतं आणि ती संधी हुकली असं मला वाटतं. म्हणजे जन्मच माझा थोडा उशिरा झाला त्यामुळे की पहिलं म्हणजे आनंद बक्षी हिंदीमध्ये आणि दुसरं म्हणजे मराठीत गदी माडगुळकर. या 2 गीतकारांबरोबर मला काम करता आलं. शांता शेळकेंबरोबर मला काम करायची संधी मिळाली. ती पण एक महत्वाची, आपण विसरूनच जातो, पण हे एक म्हणजे पूर्ण झालेलं स्वप्न आहे ते, की अर्थात गीतकार आणि संगीतकार असं म्हणजे एका वेळेला नाही. पण माझा पहिला अल्बम मी शांताबाईंच्या गाण्यांचा केला. त्यामुळे त्यांनी मला खास करून लिहून दिलेली अशी गाणी नव्हती, पण तो मी केलेल्या चाली त्यांनी ऐकल्या, त्यांनी त्याचं कौतुक केलं. अल्बम मध्ये मला ते करताना आमची देवाणघेवाण चांगली झाली. काही त्यांनी चांगल्या सूचना केल्या, मला कौतुक केलं. तर हे माझं एक स्वप्न पूर्ण झालं, शांताबाईंबरोबर काम करण्याचं. याच्याबरोबरच एक संपदा लेलेंचा प्रश्न आहे की तुम्ही मराठीत बरंच काम केलेलं आहे, तसं इतर कुठल्या भाषांमध्ये संगीतकार म्हणून काम केलंय? हिंदीमध्ये मी एक माझ्या भावानी चित्रपट केला होता, इट्स ब्रेकिंग न्यूज नावाचा. अच्छा. आणि त्याच्यात मी गाणी संगीतबद्ध तर केली होती, पण त्याच्यातली गाणी मी लिहिली पण होती. ती जी हिंदी गाणी होती ती मी लिहिली होती. आणि हिंदीशी माझं एक खास नातं आहे, कारण सुरुवात माझी हिंदीतनं झाली. म्हणजे मला गझल लिहायचो मी एकेकाळी आणि कविता लिहायचो, तर त्या सगळ्या हिंदीत लिहायचो. आणि हिंदीमध्ये गीतकार म्हणून पण मी काम केलेलं आहे. मी पहिलं जे एक सिरियल साठी गाणं लिहिलं होतं ते म्हणजे मी संगीतकार व्हायच्या आधी मी गाणं लिहिलं होतं आणि त्याची चाल शशांक फडणीस या संगीतकाराने दिली होती आणि सोनू निगम ते गायले होते. सल्तनत नावाची स्वप्ना वाघमारे जोशीची सिरियल होती, हिंदी सिरियल, त्याचं गाणं मी लिहिलं होतं. आणि कौशलजी, तुम्हाला असं नाही का वाटलं की आपण काहीतरी टोपण नाव घ्यावं आपल्याला? मी घेतलेलं आहे ना, लिहिताना मी साहिल नावाने लिहितो. अच्छा. तर एक शेर माझा मी तुम्हाला ऐकवतो साहिल, की साहिल की मोहब्बत का अंदाज ही निराला, कागज पे लिखा सब कुछ होठों पे लगाता ना. असं त्या साहिल नावाने मी कॉलेजमध्ये असताना बरंच लिहिलं. नंतर मग थोडं याच्याशीच एक संबंधित प्रश्न विचारतो की सगळ्यांना आपल्याला कौशल इनामदार संगीतकार म्हणून माहितीये, पण तुम्ही आता सांगितलं की तुम्ही लिहिता, गझल लिहिता. तर मी कुठेतरी वाचलं की तुम्ही
प्रसिद्ध चित्रपट निर्माते लेख टंडन बरोबर काम केलेलं आहे, लेखक हो म्हणून. त्याच्याबद्दल काही आपण सांगू शकाल का? मी त्यांच्याकडे अप्रेंटिसशिप केली एक साधारण दीड पावणे 2 वर्ष. आणि तेव्हा त्यांचे असलेले जे तेव्हा ते दूरदर्शन मालिका दिग्दर्शित करत होते. त्यात एक पहिली जी मालिका होती ती दरार नावाची होती, ज्याचे संवाद अब्रार अल्वींनी लिहिले होते, त्याची पटकथा. आणि तर तेव्हा मी त्यांना एक असिस्ट करायचो. आणि असिस्ट म्हणजे अप्रेंटिसशिपच करत होतो म्हणा, की त्यांनी मला खूप त्याच्यामध्ये की संवाद कसे लिहावे चित्रपटाचे किंवा मालिकांचे, तर याच्यात त्यांनी मला खूप शिकवलं सुद्धा. आणि तो अनुभव मला चांगला मिळाला की एखाद्या चित्रपटाचे संवाद कसे लिहावे, संवाद आणि संभाषण याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, आणि तो कसा साधावा. तर तो एक 1.5 वर्षाचा काळ, त्या काळात मला लेखकच व्हायचं होतं. त्यामुळे मी खूप तिथे असा स्ट्रगल केलेला आहे तो. आणि मग लक्षात आलं की हे मालिकांचं वगैरे आपल्याला लिहिण्यात काही मजा येणार नाहीये. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की नाही, आपण संगीताकडे वळूया. नाहीतर लेखजीं बरोबर मी तसं काम केलं आणि त्यांच्या चांगल्या वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये मला ती जवळनं बघायची संधी मिळाली असं म्हणूया आपण. जेव्हा दिलीप वेंगसरकरची निवड झाली भारतीय संघात पहिल्यांदा, तेव्हा त्यांना विचारलं की तुझा सगळ्यात मोठा फायदा काय झाला, कारण तरुण होते ते. तर एका कॉमेंटेटरने त्यांना विचारलं की सगळ्यात मोठा फायदा काय झाला तुझं सिलेक्शन झाल्याचं. तेव्हा वेंगसरकर म्हणाले होते की मला आता टेस्ट मॅच जवळून पाहायला मिळेल. तसं मला हे सगळे मोठे लोक काम करताना जवळून पाहायला मिळाले, हा त्याचा फायदा झाला. बरोबर. तुम्ही प्रसिद्ध गायक आणि गायिका आणि पेय यावर पण खूप छान वर्णन केलंय. जसं किशोर कुमार म्हणजे चहा, नंतर गीता दत्त म्हणजे कडक कॉफी. असे अजून कोणाला काय नाव आहेत त्याच्याबद्दल? अगदी तो काय म्हणतो एक टाइमपासचा विषय होता, पण त्याच्यातनं आपल्याला काहीतरी गमतीशीर गोष्टी कळत जातात ना. आता मुकेश, तुम्ही कुठल्या समजा गायकांच्या पेयांबरोबर समजा तुम्ही तुलना केली, तर कुठल्या गायकाचा आवाज कुठल्या पेयाशी तुम्ही त्याचा संबंध लावू शकता? मुकेश हे लिंबू सरबत आहेत. कारण जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. जाने कहां गए वो दिन कहते थे तेरी याद में, तो जो अनुनासिक आवाज आहे त्यांचा त्याच्यात हे. मन्नाडे हे दूध आहेत, पौष्टिक आणि शक्तिवर्धक. तुम्ही बघा कसे प्रत्येक अक्षरावर ते जोर देतात कि प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता. प्रत्येक अक्षरावर जोर देऊन त्यांची गायची एक शैली आहे. आणि सूर पण असा ताकदीचा सूर आहे त्यांचा, त्यामुळे ते दूध आहे. गीता दत्त मी म्हंटल तसं फिल्टर कॉफी आहेत, त्या झोप उडवतात. रात्री तुम्ही त्यांचं गाणं आहे का? आशा भोसले या उंची वाईन आहेत, म्हणजे त्यांच्या आवाजाची एक नशा आहे. तर तुम्ही त्यांचा आवाज असा जिभेवर रेंगाळत ठेवा आणि ती नशा तुम्ही अनुभवत राहा, असा त्यांचा आवाज आहे. त्याच्यानंतर हेमंत कुमार आहेत, ते बियर आहेत, म्हणजे असा हळुवार थंडगार रविवार दुपारचा आवाज आहे त्यांचा, की ज्यांना बियर पितात त्यांना कळेल ते की न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया. हा त्यांचा अगदी आवाज, म्हणजे त्यांचं काय म्हणतो आपण त्याला,
त्यांचा हार्टब्रेक सुद्धा असा हळूवार पद्धतीनेच होतो. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, सगळं असं आरामात. तर त्यामुळे ते बियर आहेत. मोहम्मद रफी हे स्कॉच आहेत, म्हणजे उत्तम दर्जा, सोनेरी आणि ऍडिक्टिव्ह. मोहम्मद रफीचं ऍडिक्शन होऊ शकतं तुम्हाला, एका पाठोपाठ एक तुम्ही गाणी तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे मोहम्मद रफी स्कॉच आहे आणि तो दर्जा उत्तम आहे. त्यामुळे किशोर कुमार हे चहा आहेत, कारण कधीही कसाही अनुभवावा. झोप येते म्हणून, जाग येते म्हणून, झोपेतून उठल्यावर, झोपायला जाताना काही दुसरं सुचत नाहीये म्हणून, सकाळी, रात्री, संध्याकाळी, दुपारी, घरचा, टपरीवरचा, इराण्याचा, कुठेही कसाही कुठल्याही रूपात, साखरेशिवाय, साखरेबरोबर, दुधाशिवाय, दुधाबरोबर तो चांगलाच लागतो. आणि शिवाय ते चहा हे माझं आवडतं पेय आहे म्हणून चहा. आणि शेवटी लता मंगेशकर त्या पाणी आहेत, कशातही मिसळून. नुसतं तेवढंच नाही, स्वच्छ आहेत, नितळ आहेत, पारदर्शक आहेत. तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागवता येत नाही, पाणीच लागतं. प्राण वाचवणार हे एकमेव पेय आहे म्हणून लता मंगेशकर. एकदम खरंच आहे. कौशल, हा आमचा एक प्रश्न गणेश पाटलांकडनं आहे. उबंटू या चित्रपटातील प्रार्थना खूप प्रसिद्ध झाली तुमची, ती एक झलक ऐकवू शकाल का? आणि त्याच्या निर्मितीबद्दल आणि प्रसिद्धीनंतर तुम्हाला काही असे अनुभव आले का? हो, आधी मी तुम्हाला ती ऐकवतो थोडीशी प्रार्थना. प्रार्थना हीच मुझे मागणे, हीच मुझी प्रार्थना, हीच मुझे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच मुझी प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पसरू मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धन्यवाद. आणि एक त्रिविक्रम पुजारी म्हणून पुण्याहून प्रश्न आहे. अभिमान गीताबद्दल सांगा, त्याची निर्मिती आणि प्रक्रियेबद्दलचे काही अनुभव असतील ते सांगा. हो, ते सांगण्या अगोदर तुमच्या प्रश्नाचा एक उर्वरित जो भाग होता त्याचा एकच पैलू सांगतो की हे गाणं तर झालं. आत्ताच पुष्कर श्रोत्री आता ट्विट केलं होतं की प्रवरा विद्यापीठाच्या बोधगीत किंवा विद्यापीठ गीत म्हणून या गाण्याची आता निवड करण्यात आली. मला वाटतं त्याचं बरंच श्रेय हे समीर सामंत आहे, जो गीतकार आहे. आणि त्या गीतकारांमध्ये मला आणखीन एक हे नाव ऍड करायला आवडेल की समीर सामंत या पिढीचा अतिशय गुणी आणि हरहुन्नरी असा एक गीतकार आहे.
आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं लिहितो त्यांनी. विशेषतः जे गाण्यामधनं मांडलेलं तत्वज्ञान असतं ते तो इतकं सोपं करून लिहितो, इतकं साधं करून लिहितो. आणि शिवाय मानवतावादी जे आहे ते खूप छान लिहितो. म्हणजे इतकं साधं लिहिणं हे खरं खूप कठीण आहे, की हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. त्याचा लोकांवर इतका परिणाम झाला की अनेक शाळांमध्ये तर आता ही प्रार्थना म्हणून म्हटली जाते. पण मध्ये सकाळमध्ये एक बातमी आली होती की एका रिक्षेवाल्याने 2-3 वेळा त्याच्या रिक्षेमध्ये राहिलेली प्रचंड मोठी रक्कम परत आपापल्या मालकाला परत केली, अगदी प्रामाणिकपणे. त्याला जेव्हा विचारलं की तू असं कसं काय केलंस, की या सगळ्या कलियुगात इतकं प्रामाणिक कोणी नसताना तू ती रक्कम त्याच्या मालकापर्यंत पोहोचवलीस, हे तू कसं केलंस? तर तो म्हणाला की मला एका प्रार्थनेने प्रेरणा दिली आणि ती ही प्रार्थना होती. आणि त्यांनी या प्रार्थनेचं नाव दिलं. तो म्हणला मी रोज सकाळी ही प्रार्थना ऐकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण चांगलं वागावं लोकांशी. हा तो उत्तरार्ध होता. आणि आता तुमचा प्रश्न की तो तुम्ही परत जरा पुनरावृत्ती कराल का? आता एक त्रिविक्रम पुजारी विचारतायत की ते अभिमान तुम्ही जे गीत केलं त्याची काही निर्मिती आणि याच्याबद्दल सांगा. आणि असे भव्य प्रयोग अजून तुमचे आहेत का? त्याच्यात काही नवीन बदल करायचा असेल तर मिळेल का? बरोबर. तर अभिमान गीत हे आता यंदाच्या 27 फेब्रुवारीला म्हणजे मराठी भाषा दिवसाला ज्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करतोय, तर त्याला बरोबर 10 वर्ष झाली या लोकार्पणाला. पण 2010 साली याचं लोकार्पण झालं असेल तरी याची निर्मिती ही 2008 सालच्या सप्टेंबर मध्ये सुरू झाली. त्यामुळे 1.25 वर्ष मी फक्त हे एक गाणं केलं. मी बाकी दुसरं काही कुठलंही व्यावसायिक इतर काम केलं नव्हतं. आणि त्या गाण्याच्या निर्मितीबद्दल सांगायचं तर त्याची सुरुवात एका रेडिओ स्टेशन मध्ये घडलेल्या घटनेपासून झाली, की मुंबईच्या एका खासगी रेडिओ वाहिनीवर मला असं सांगण्यात आलं की आम्ही मराठी गाणी लावत नाही, कारण ती लावली तर आमच्या रेडिओ वाहिनीला एक डाऊन मार्केट फी येईल. आणि मला असं वाटलं की आपल्या मातृभाषेबद्दल कुठल्या तरी दिल्लीत बसलेल्या माणसाला असं वाटावं की ही भाषा डाऊन मार्केट आहे, तर त्या दिल्लीत बसलेल्या माणसापर्यंत हा संकेत पोचतो कुठून? त्याला का असं वाटतं? त्याचं काही वैर असतं का आपल्या भाषेबद्दल? तर मला नाही असं वाटत. इथे मैत्री करायला वेळ नाही, वैर करायला कोणाला वेळ आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की हा धोक्याचा इशारा नाहीये की त्या दिल्लीत बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला असं वाटतं की आपली भाषा डाऊन मार्केट आहे. धोक्याचा इशारा हा आहे की मराठी माणसांना ते कुठे वाटायला लागतंय का? त्यांना तर वाटत नाही की आपली भाषा दुय्यम आहे, डाऊन मार्केट आहे. आणि मुंबईमध्ये फक्त रेडिओचा हा प्रश्न नव्हता, तर फोन कंपन्यांच्या सेवा मराठीत दिल्या जायच्या नाहीत. आणि ते कारण सांगायचे की हे आमचं धोरण आहे, पॉलिसी आहे आमची. आणि मग त्यामुळे मी ठरवलं की आपण दरवेळी असं म्हणतो की कोणीतरी काहीतरी याच्याबद्दल केलं पाहिजे, पण मी काय करतोय आणि आपण याच्याबद्दल काय करू शकू? तर माझ्या मनात असं आलं की मी संगीतकार आहे, मी गाणं करू शकतो आणि ते माझ्या हातात आहे जे. आणि म्हणून ठरवलं की ठीक आहे, तुम्ही आमच्या भाषेला डाऊन मार्केट म्हणता, मग आम्ही जे तुम्हाला अप मार्केट वाटतं अशा सगळ्या गोष्टी आमच्या गाण्यात वापरू. म्हणजे रेहमानचा स्टुडिओ, इळयाराजाचे वादक, जगातला सर्वोत्कृष्ट जो आमचा ध्वनी अभियंता आहे विश्वदीप चॅटर्जी, म्हणजे भारतातला तर तो नक्कीच आहे, त्यांनी आमच्या गाण्याचं ध्वनी संयोजन केलेलं आहे. आणि 1 नाही, 10 नाही, 25 नाही, 30 नाही, 100 नाही, तर 450 लोक हे गाणं गातील. आम्ही जगातलं सगळ्यात भव्य गाणं मराठीत करू, मराठी बद्दल करू, आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की हे डाऊन मार्केट आहे, आम्ही लावणार नाहीये. आणि तसंच झालं की 27 फेब्रुवारी 2010 ला या गाण्याचं लोकार्पण झालं. आणि 28 फेब्रुवारीला मुंबईच्या बिग FM या वाहिनीवर सुरेश भटांचे हे शब्द निनादले. आणि तेव्हापासून मराठी गाणी नुसती लागायलाच लागली नाही, तर त्याच्यानंतर 2011 सालापासून
अनेक या रेडिओ वाहिन्यांनी जे मराठी गाणी लावायचे नाहीत त्यांनी मराठीसाठी पुरस्कार सुरू केले. अरे आता वा. आपल्याला माहितीये की गेली 10 वर्ष रेडिओ मिर्ची, रेडिओ बिग FM हे पुरस्कार देतात मराठी गाण्यांना. त्यामुळे तो एक मोठा. पण ते करत असताना मला एक गोष्ट जाणवली हम्म. की म्हणजे 2 गोष्टी मध्ये आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. एक तर 10 कोटी मराठी लोक आहेत जगामध्ये आणि आता सध्याच्या नवीन माहितीप्रमाणे जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक 10वा आहे. हम्म. 10वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा. पण या भाषेमध्ये पुस्तकांची पहिली आवृत्ती कितीची येते तर 1000ची येते. हम्म. म्हणजे 10 कोटी लोक बोलत असतील तर 9,99,99,000 लोकांपर्यंत पहिल्या दृष्टिक्षेपात आपलं लक्षही जात नाही किंवा आपल्याला असं वाटत नाही की ते विकत घेते. किंवा असं बघा की एकेकाळी चित्रपट येतात, संगीत होतं, ती आपली जीवनरेखा होती, आपली लाईफलाईन होती. आज ते संगीत जवळजवळ व्हेंटिलेटरवर आहे. कारण कोणी नवीन संगीत तयार करत नाही. का नाही करत तर ते परवडत नाही करणं. म्हणजे या सगळ्याला एक आर्थिक इकोसिस्टम लागते, एक आर्थिक पर्यावरण लागतं. तर ते आर्थिक पर्यावरण आपल्याला तयार केलं पाहिजे आणि ते का होत नाही याचे माझे काही या 10 वर्षातले असे अंदाज आहेत की आपण आपल्या भाषेबद्दल खूप उदासीन आहोत. आणि आपल्याकडचे जे, माफ करा मला हे मी म्हणतोय किंवा हा आरोप करतोय, पण आपल्याकडचे जे बुद्धिजीवी लोक आहेत ना ते खूप नकारात्मक आहेत याच्याबद्दल की नाही काय होणार आहे भाषेचं, नुसतं गाणी गाऊन काय होणार आहे. पण ते नुसतं गाणी गाऊन काय होणार आहे म्हणून तुम्ही तेही नाही करत. बरोबर. म्हणजे नाही, सगळं आपल्या भाषेत उत्तम झालंय, पण उत्तम व्हावं, पण उत्तम व्हायच्या नादात तुम्ही चांगलंही करत नाही, अशी परिस्थिती येऊ नये. आणि त्यामुळे मी असं ठरवलंय की ह्या सगळ्या नकारात्मकतेला, या सिनिसिझमला आपण गाण्यातनच उत्तर देऊ शकतो. बरोबर. कारण गाणं हा चैतन्याचा एक स्रोत आहे. खरंय. बाकी मला माहिती नाही, पण गाण्यावर माझी नितांत श्रद्धा आहे की पु ल देशपांड्यांनी न्यूजर्सी मधल्या एका भाषणात असं म्हटलं होतं की तुम्हाला असं वाटतं की तुमची भाषा टिकत नाही, तुमची संस्कृती टिकत नाही, तर तुमच्या समाजातल्या लहान मुलाच्या ओठावर एक गाणं द्या तुमच्या भाषेतलं, आणि ते मूल असेपर्यंत ती भाषा आणि संस्कृती जिवंत राहील. हा माझ्या खरा अनुभव वाटतो, कारण माझं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झालं. पण माझा आणि भाषेचा जो एक संबंध होता तो गाण्यामुळे टिकून राहिला, तो गाण्यामुळे वाढला, तो कवितांमुळे जास्त समृद्ध झाला. तर मला असं वाटतं की याच्यात एक शक्ती आहे. एका गाण्याने काय होणार असं म्हणणं सोपं आहे, पण एका गाण्याने काय होणार असं म्हटल्यापेक्षा ते गाणं केल्याने काहीतरी जास्त होतं. आणि म्हणून मी आता एक नवीन प्रकल्प हातात घेतलेला आहे आणि त्या प्रकल्पाचं नाव आहे अमृताचा वसा, मराठीचे विश्वरूप दर्शन. आपण त्याच्याकडे येणारच आहोत. त्याच्याकडे आम्ही येणारच आहोत. अमृताचा वसा. त्याच्या आधी अजून एक प्रश्न. बालगंधर्व चित्रपटासाठी आणि बालगंधर्वांच्या गाण्यासाठी तुम्ही गायकाचा शोध कसा घेतला त्या चित्रपटातल्या गाण्यांसाठी? आणि दुसरं म्हणजे बालगंधर्व चित्रपट केलात की नाही, त्याची गाण्या तुम्ही संगीत दिलं त्याला, त्याच्यातले गायक तुम्ही कसा निवडलात की मॅच होईल असा, का कसे? तुम्ही बरेच गायक तुमच्याकडे गायलेले आहेत, पण मग तुम्ही तेच गायक का त्याच्यातले? तुम्ही आता असं, मी तुम्हाला एक काउंटर क्वेश्चन टाकतो, एक उलटा प्रश्न टाकतो की समजा, म्हणजे हे कशासाठी की तुमच्या लक्षात येईल की बालगंधर्वाचं संगीत करणं किती अवघड होतं. की समजा तुम्हाला सांगितलं की लता मंगेशकरांवर एक चित्रपट करायचा आहे, पण अट अशी आहे की लता मंगेशकरांचा आवाज वापरायचा नाही. बापरे.
कठीण आहे. कठीण आहे. कठीण आहे. कारण म्हणजे जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट आहे ती. तर तेच आव्हान आम्हाला बालगंधर्व चित्रपटाच्या वेळी होतं की बालगंधर्वांसारखं गाणं पाहिजे. कारण बालगंधर्वांचं गाणंच ते वापरू शकत नव्हतो. एक तर त्याचं जे ध्वनिमुद्रण त्याची होती ती सगळी जवळपास 100 वर्ष जुनी होती. त्यामुळे ते ध्वनिमुद्रण वापरणं जवळपास अशक्य अशी गोष्ट होती. त्याच्यात एक आणखीन एक अशी गोष्ट होती की तो आवाज जरी बालगंधर्वांसारखा पाहिजे तरी बालगंधर्वांची कॉपी नको, नाहीतर ती नाहीतर ती नक्कल वाटेल. तर कुठल्याही नक्कल वाटली तर मग त्याचा जो खरेपणा आहे, त्याचा जो अस्सलपणा आहे तो कमी होईल आणि परिणामकारकता येणार नाही. त्यामुळे आम्ही खूप असे जवळपास आम्ही 40 एक गायकांच्या ऑडिशन्स घेतल्या. त्याच्यात असं तरी लक्षात आलं की हा एक गायक बालगंधर्वांच्या गाण्याची नक्कल करतोय, किंवा असं तरी लक्षात आलं की हा बालगंधर्वांची जी गायकी आहे त्या गायकीपेक्षा लांब आहे. हा चांगलं गातो पण तो त्या गायकीपेक्षा लांब आहे. आणि याच्यात खूप शेवटी विचार करून त्याच्यात एक नाव मला आवर्जून घ्यावं लागेल की शैला दातारांनी आम्हाला आनंद भाटेचं नाव सुचवलं होतं. पण त्याच्या अगोदर शैला दातारांनी सुचवायच्या अगोदर सुद्धा आनंद भाटे बद्दल मी माझ्या पहिल्या मीटिंग मध्येच विषय काढला होता. मला आता मी नावं घेत नाही पण गाण्यातल्याच काही लोकांनी सांगितलं की नाही आता आनंद भाटे भीमसेन जोशींकडे शिकतात, त्यामुळे आता बालगंधर्वांच्या गाण्याचा अंश काही त्यांच्यात राहिलेला नाहीये. ते भीमसेन सारखं गातात, त्यांची स्टाईल बदललेली आहे. तर तू दुसऱ्या गायकाचा विचार कर. म्हणून मी बाकीच्या गायकांचं घेतलं. पण जेव्हा 2 महिने झाले आणि एकही सूर रेकॉर्ड केला नाही, तर नितीन देसाई जे निर्माते होते त्यांना जरा काळजी वाटायला लागली आणि त्यांनी मला विचारलं की कौशल अरे असं आहे की आता हे. तर तेव्हा मी असं ठरवलं की नाही, आपण एकदा आनंद भाटेचा रिजेक्टच करायचं असेल तर आपण एकदा त्याचं ऐकून बघूया. आपण ऐकून मग रिजेक्ट करणं बरं. पण आम्ही पुण्याला गेलो आणि मी आनंद भाटेशी तोपर्यंत परिचय नव्हता. म्हणजे मला ते माहिती होते पण त्यांना मी माहिती असायची काही अशी कारण नव्हतं. तर त्यांनी दार उघडलं आणि आम्ही फोन करून गेलो होतो. पण दार उघडल्याबरोबर पहिलं वाक्य मी म्हटलं की आम्हाला तुमची ऑडिशन घ्यायची. तर इतक्या मोठ्या गायकाला आपण तुमची ऑडिशन घ्यायची हे सांगणं जरा धाट, म्हणजे हे बोलून सुद्धा त्यांनी आम्हाला घरात घेतलं, हा त्यांचा मोठेपणा होता. पण आम्ही खरोखर ती ऑडिशन, मी म्हटलं की असं नाहीये की तुमची ऑडिशन तुमची असली तरी परीक्षा माझी आहे, कारण मी वाट चुकलेलो आहे, मला ती दिसत नाहीये आणि मला आता बघायचंय की ते आपल्याला ते जमतंय का नाही. आणि तो आवाज नाही समजा गेला बालगंधर्वांना, कारण आवाज काय बालगंधर्वांनाही गेला पाहिजे, तो सुबोध भावेलाही गेला पाहिजे, कारण तो काम करत होता. बरोबर तो तर त्यामुळे मग सगळ्याच असं ते तारेवरची कसरत होती. आणि जेव्हा आम्ही पंचम नावाचा स्टुडिओ आमच्या मित्राचा अद्वैतचा आणि अद्वैत पटवर्धनचा, तर त्या स्टुडिओमध्ये आम्ही ऑडिशन ठेवली आणि त्याच्यात ज्या क्षणी आनंद भाटे वद जाऊ कोणाला शरण हे पहिले सूर गायला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला गंधर्व मिळाले, आपल्याला गंधर्वांचा आवाज मिळाला. असा तो त्या सगळ्या शोधाचा हे होता, त्याची गोष्ट होती. एवढा तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला, पुण्याला गेला, नंतर त्यांचा शोध घेतला, त्यांच्या घरी गेला आणि त्याचा पुरस्कार त्यांना मिळाला, पण संगीतकार म्हणून तुम्हाला नाही मिळाला. हो, मग त्याचं वाईट नाही वाटलं? बघा, मी खोटं बोलणार नाही, पुरस्कार नाही मिळाला तर वाईट वाटतं, पण त्या वाईट वाटण्याची क्वालिटी अशी नसते की ते कायमस्वरूपी वाईट वाटत राहते. तो पुरस्कार मिळाला नाही हाच एक पुरस्कार आहे हे मी जाणून होतो.
कारण त्या ज्युरीवरच्या लोकांना असं वाटलं की हे याच्यात कौशलनी काय केलंय, हे तर बालगंधर्वांचंच गाणं आहे. चिन्मया सकल हृदयाचं ते होतं. कारण चिन्मयाची जी मूळ चाल आहे ती वेगळी आहे. चिन्मया सकल हृदया, ही जी गोपदेवालांच्या संशय कल्लोळ नाटकाचं हे भरतवाक्य आहे की चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा बरवरदा कलिमल हृदया चिन्मया सकल हृदया, अशी ती मूळ चाल आहे. पण ही चाल गायलो असतं तर ती बालगंधर्वांनी गायली असं वाटलं नसतं, आणि म्हणून मी ती चाल बदलली. चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा सदया देया गोविंदा वरवरदा कलिमल विलया वरवरदा कलिमल विलया चिन्मया सकल हृदया, अशी ती चाल केली. आता ही चाल माझी नसून ही जुनी बालगंधर्वांचंच कुठलं तरी पद आहे असं ज्युरीला वाटणं आणि ते इतकं खरं वाटणं की त्यांनी मला तो अवॉर्ड न देणं, हाच माझ्यासाठी फार मोठा पुरस्कार होता. आणि गंमत म्हणजे त्या वर्षाची सगळी अवॉर्ड ही चिन्मया सकल हृदया या गाण्याला गेली. मग ते मला काय, आणि आनंद भाट्टेंनी जवळपास सगळीकडे ही कथा सांगितलीच, हे गाणं कौशलचं आहे. त्यामुळे मला काही असं वाटलं नाही की आपल्याला पुरस्कार न मिळणं हीच त्याची गंमत आहे. म्हणजे मला पुरस्कार नाही मिळाला पण आयुष्यभर सांगायला ही गोष्ट मिळाली मला. आणि परत आपण पहिल्यांदा म्हटलं तसं भारत हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे. आपल्याला गोष्टी हव्या असतात, पुरस्कार कोणाला पाहिजेत. निरंजन जोशी विचारतात प्रश्न, दया हे गाणं कसं सुचलं तुम्हाला? त्यातले संगीत स्टाईल त्याची काहीतरी वेगळी आहे ना, या दोन वेगळ्या स्टाईल आहेत ना, दया छाया काही. हा, दया छाया हे मूळ याच्यातलंच पद आहे. आपल्या सिंधू आणि सुधा एकच प्याला मधलंच पद आहे. पण ते कव्वालीला जोडून घ्यावं अशी कल्पना मला सुचली, कारण ती एक कव्वाली एक ते बाहेरचं गाणं होतं आणि त्याचा बालगंधर्वांशी संबंध लावायचा होता. तर दया छाया घेच्या पहिल्या ओळीची मी चाल थोडीशी बदलली आणि ती परवरदिगारला कनेक्ट केली की असे के दया छाया घे निभानिया प्रभु मसबरी कोपला, अशी ती चाल आहे. पण त्याच्या पुढे प्रभु मसबरी कोपला परवरदिगार, त्या परवरदिगारला एक एंट्री मिळावी म्हणून त्या, आणि ती चपखल त्या सिच्युएशन मध्ये बसली की परमेश्वराला ते विचारतात की दया छाया घे निवारुनिया प्रभू मजवरी कोपला, कारण त्यांच्यावर तोपर्यंत इतकी विपन्न अवस्था आली होती बालगंधर्वांवर. तर ते बरोबर प्रभू मजवरी कोपला हे बसत होतं. आणि परवरदिगार म्हणजे गोहरबाई बालगंधर्वांना परवरदिगार म्हणायच्या, आणि ते परवरदिगार म्हणजे परमेश्वर. म्हणजे एकीकडे सुरांचा हा परमेश्वरच असताना त्याच्यावर आणखीन कोणीतरी परमेश्वर कोपलेला आहे आणि त्याला अशा अवस्थेपर्यंत आणून ठेवलेलं आहे. तर हे मला त्याच्यातली एक चमत्कृती जाणवली होती
आणि म्हणून मी त्या ओळी जोडून घेतल्या त्याला. अरे, किती पण छान. याचं श्रेय हे रवी जाधव आणि नितीन देसाई यांना दिलं पाहिजे, कारण त्यांनी बालगंधर्वच्या संगीतासाठी आम्हाला पूर्ण एक मोकळीक दिली, पूर्ण काय म्हणतो स्वायत्तता दिली की तुम्ही हवं तसं करा ते. बरोबर आहे, खरंच आहे. त्यामुळे असं छान काम होतं पूर्ण. हो. बरोबर. मंडळाचे सदस्य अमोल सुखी. तर आपण हा. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की भारतामध्ये प्रत्येक गाण्यात एक गोष्ट असते आणि प्रत्येक गोष्टीत एक गाणं असतं. बरोबर. तर काही नवीन गाणी आणि त्यांचे उगम जुन्या गाण्यांमध्ये याच्याबद्दल काही सांगू शकाल का? त्याचा छान किस्सा आहे तुमच्याकडे. नवीन खरं तर नाहीये, ती जुनी गाणी आणि त्यांचे उगम आणखीन जुन्या गाण्यात. असे काय होतं, दरवेळी नवीन संगीतकारांवर आरोप होतो की तुम्ही नवीन चाली करत नाही, तुम्ही जुन्या चालींवर न घेता जुनं ते सोनं. असं मला अवधूत गुप्तेनी खुपते तिथे गुप्तेमध्ये विचारलं होतं. त्याच्यावर आरोप होतो नेहमी, म्हणजे त्याच्यात तो पण आहे नवीन संगीतकारांमध्ये. तो म्हणला की आपल्यावर नेहमी असा आरोप होतो की तुम्ही नवीन संगीतकार आहात, तुम्ही तर फक्त जुन्याकडनं घेता, आमच्या वेळी असं नव्हतं आमच्या. तर तेव्हा त्याला उदाहरणं दाखवत मी काही गाणी ऐकवली होती की असं काही नाहीये, हे जुनी गाणी बघ. आपण खूप अगदी जुनं गेलो ना तरी हे बघा, वैष्णव जन तो तेरे कहिए जे पीड पराई जाणे रे, हे आपण इतक्या वेळा ऐकतोय. पण तुम्हाला आता गंमत वाटेल की हे गाणं कुठल्या गाण्यावर इन्स्पायर्ड आहे किंवा कुठल्या गाण्यासारखंच आहे अगदी. वैष्णव जन तो पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, वैष्णव जन तो तेरे कहिए जे, हे गाणं आहे. किंवा अगदी जुने चांगले संगीतकार बघा, नौशाद सारखे संगीतकार की याद में तेरी जाग जाग के हम रात भर कर बटे बदलते हैं, हर घड़ी में तेरी उल्फत के धीमे धीमे चराग जलते हैं, है मोहब्बत तेरे अंजाम पे रोनाया, या गाण्यावर घेतलेली चालेल. त्यामुळे अगदी जुन्या गाण्यापासून अगदी मधल्या काळापासून की गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, हे चाल. मैं पिया तेरी तू माने या न माने, मैं पिया तेरी तू माने या न माने, एवढंच बेहतर. मंगलमूर्ति मंगलमूर्ति काहे को बताए ये मीठी मीठी गाने, गजानना श्री गणराया, असं ते. आता त्याच्यात नवीन म्युझिशियन काही सुटलेत असं नाही. आता हे गाणं आपल्याला माहिती आहे, कधी कधी एखादीच फ्रेज असते तशी, पण ती त्या गाण्याची आठवण करून जाऊ शकते की तुम्ही दिल खिले और जीने को क्या चाहिए, आता हेच आहे, और जीने को क्या चाहिए, ये येणार साजन माझं, किंवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, त्याच्यासारखीच येते. पण येणार साजन माझा और जीने को क्या चाहिए, तर सेम आहे ते. किंवा काही दिवसांपूर्वी खूप फेमस झालेलं गाणं, म्हणजे ते हा राग
नाही, ऐकू नाही आलं तुमचं. राग एकच असतो त्यांचा? राग एक असू शकतो कधी कधी, पण भावसंगीतामध्ये रागाचं तितकं हे अंमल होत नाही. अगदी तुम्ही प्युअर रागात केलं तर तसंही होतं. म्हणजे आता समजा तुम्ही मन मोहना हे जय जयवंती मधलं गाणं आहे, तर तुम्हाला अशीच याच मुखड्याची एखादी बंदिश सापडेलच, त्यात काही वाद नाही. पण आता ही जी गाणी ऐकवली ती बहुतेक रागाशिवाय आहेत. आता या रागाचं नाव मला माहिती नाही, पण धूप मध्ये समजा तुम्ही कोमल ध लावलात, सारे ग त्याच्यात या सारे ग या शुद्ध दैवताऐवजी सारे ग हा लावलात, दीप चेतवो राजसा किती दिसात लागला निवांत संग मालगून हे येतं. आता हे अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले, जैसे सूखे हुए फूल किताबों में मिले. तशी चाल, पण त्यामुळे रागाचा अंमल आहे थोडासा, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जशाच्या तशा. म्हणजे आता काय उदाहरणार्थ बघा, कजरा रे तेरे कारे कारे नैना, हे आपल्याला इतकं का आवडलं होतं? कारण हे आपण वर्षानुवर्ष ऐकतोय की कजरा रे तेरे कारे कारे नैना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कजरा रे तेरे कारे कारे नैना. एवढंच त्याच्यातला तो फरक आहे. बाकी सेम चालेल, तीच चालेल. त्याची निर्मिती कशात होईल? बापरे, काही उगम कळत नाही. हो खरंय. खरंच आहे. अरे देवा. कुशल, एक प्रश्न असा होता की हो. तुमचे दादरचे हो, आणि तर तुमची इमारत, तुमची गल्ली आणि अभिनेत्री याचं एक काहीतरी हो. कनेक्शन, त्याच्याबद्दल जरा माहिती सांगता का? फार मजेशीर कनेक्शन आहे. दादरला मी कीर्ती कॉलेज जवळ राहतो. आता ज्यांना दादर माहिती असेल तर कीर्ती कॉलेजच्या बरोबर समोर एक उमा नावाची इमारत आहे. त्या उमाला लागून वळणावर अशी अर्धगोलाकार अशी एक अहमद मॅन्शन नावाची बिल्डिंग आहे, आणि त्या अहमद मॅन्शनला लागून अमेयानंद नावाची बिल्डिंग आहे जिथे मी राहायचो. तर मी मध्ये पितृऋण नावाचा एक चित्रपट केला, ज्याच्यात प्रमुख भूमिका तनुजा यांची होती. आणि त्याचं जे म्युझिक रिलीज झालं ते दादर मध्येच झालं. तर त्यावेळी तनुजाजींची गप्पा मारताना मी त्यांना सांगितलं की तुमचा, आणि म्हटलं तर ते कोहिनूर, जिकडे कोहिनूर हॉल जिथे हे झालं तो म्युझिक रिलीज, त्याला लागूनच ती काशीनाथ धुरू रोड नावाचा तो रस्ता आहे पूर्ण, ज्याच्यावर या तिन्ही बिल्डिंग्स आहेत. तर मी म्हटलं की तुमचा आणि या काशीनाथ धुरू रोडचा फार गहिरा संबंध आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? त्या म्हटल्या कसा काय? म्हटलं कीर्ती कॉलेजच्या समोरची जी बिल्डिंग आहे उमा, तिथे स्नेहल भाटकर राहायचे. तनुजाजींचा जो पहिला सिनेमा होता चाइल्ड आर्टिस्ट म्हणून, हमारी बेटी, त्याचं संगीत स्नेहल भाटकरांनी केलं. आणि जेव्हा तनुजाजी हिरोईन म्हणून आल्या हमारी याद आएगी, त्याचं संगीत सुद्धा स्नेहल भाटकरांनी केलं. कभी कभी तन्हाइयों
स्नेहल पाटकरांनी केलं. त्याच्यानंतर तनुजाजी जेव्हा त्यांचं करिअर एकदम टॉपला होतं तेव्हा त्यांचा एक चित्रपट आला होता हाथी मेरे साथी, आणि हाथी मेरे साथीचं संगीत केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल. सुन जा ए ठंडी हवा आहा थम जा ए काली घटा, तर याचं संगीत केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि या लक्ष्मीकांत प्यारेलालच्या जोडीतले प्यारेलाल जे होते ते या अहमद मॅन्शन मध्ये राहायचे, तुपाच्या शेजारी. आणि त्यांचा आता जो लेटेस्ट चित्रपट जो प्रमुख भूमिकेत आला, मला वाटत नाही त्याच्यानंतर प्रमुख भूमिका त्यांनी कुठल्या चित्रपटात साकार केली आहे, पण नितीश भारद्वाजांनी दिग्दर्शित केलेल्या पितृऋण मध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती. आणि त्याचं संगीत मी घेतो जो आम्ही आनंदामध्ये राहतो. त्यामुळे त्यांचा चित्रपटाची अख्खी कारकीर्द त्याचे 3 संगीतकार हे त्या काशीनाथ धुरू रोडवर राहायला होते, अशी त्याची ही गंमत मी प्यारेलालजींना पण सांगितली आणि त्यांना पण फार मजा वाटली ऐकताना. लक्षात त्याच्यात चित्रपट सृष्टीमध्ये केलं होतं ना. हो 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 त्या सिनेमा बरोबर. आणि मराठीमध्ये 1-2च सिनेमे आहेत त्यांचे. 1-2च सिनेमे, एक श्रीराम लागू पद्मिनी कोल्हापुरे बरोबर, मला वाटतं काहीतरी काळोख किंवा असं काहीतरी तसं, तो जरा असा हॉरर चित्रपट होता, असं काहीतरी नाव होतं, मला आता आठवत नाहीये नेमकं नाव, पण या पद्धतीचं सावट किंवा काळोख असं काहीतरी नाव आठवत नाही मला. पण त्या चित्रपटात त्यांनी केलं होतं काम श्रीराम लागू बरोबर. आणि हा मला वाटतं आता आलेला त्याच्यात मुख्य भूमिका. अजून एक प्रश्न आहे, निरंजन जोशी म्हणून आहेत, तर त्यांचा मस्कत रंग पतंग या चित्रपटात आये सनम हे गीत एकदा गझल व एकदा कव्वाली आहे. हा प्रयोग कसा काय सुचला तुम्हाला? हा प्रयोग माझ्यावर लादला गेलेला आहे असं एकदा गझल आणि तर त्या गाण्याचा हा प्रयोग कसा तुम्ही केलात? हा प्रयोग नाही आला. तुम्हाला येत आहे ना माझं ऐकू? हा एका अर्थाने माझ्यावर लादलेला प्रयोग होता. त्याचं असं झालं की प्रसाद नामजोशी हे रंगापतंगा चित्रपटाचे दिग्दर्शक होते आहेत म्हणजे, तर त्यांनी पहिल्यांदा प्रसाद माझ्याकडे आला तेव्हा तो म्हणाला की एक जुनी यांची गझल आहे इलाही जमादारांची, आणि ती तू संगीतबद्ध करावीस या चित्रपटासाठी असं मला वाटतं, ती बरोबर जाते या चित्रपटाच्या एका प्रसंगात. मी म्हटलं बरं. आणि गझलला चाल करणं ना फार कठीण असतं. त्याचं एक कारण असं आहे की 2च ओळी असतात, म्हणजे एका शेरामध्ये 2च ओळी असतात, 2 मिसरे म्हणतात त्याला, एक मिसरा आणि उला मिसरा आणि सानी मिसरा, म्हणजे मोठा मिसरा छोटा मिसरा. तर या 2च ओळींमध्ये पुन्हा तुम्हाला ध्रुवपदावर यायचं असतं, त्यामुळे जागा तुम्हाला कमी असते. कंपोज करायचा जो स्कोप असतो जो गीतामध्ये मिळू शकतो तुम्हाला, एक 5-6 ओळीचं कडवं असतं त्याच्यात, मग तुम्ही ध्रुवपदापर्यंत येऊ शकता. पण इथे जागा कमी आहे, म्हणजे अतिशय एका नॅरो रस्त्यावरनं गाडी चालवण्यात कसं कसब लागतं तसं कसं तुम्हाला ती गझल कंपोज करताना लागतं. त्यामुळे मला तर तो वेळ लागायचा. मी त्याला म्हटलं मी जरा वेळ घेऊन करेन, आणि मी ती चाल केली गझलची. सनम मेरी खूबसूरत साज दे, सनम मेरी खूबसूरत साज दे, ये स्वप्नात माझ्या, ये स्वप्नात माझ्या
अशी ती चाल केली. मला बराच वेळ लागला याला, 1 महिना 1.5 महिना वेळ घेऊन मी ती चाल केली. आणि त्याच्यानंतर मग प्रसाद मला म्हणाला की अरे मस्त छानच जाईल हे, आता एक दुसरं गाणं करायचं. म्हटलं ठीक आहे, मग शब्द कुठले? तो म्हणला शब्द तेच. म्हटलं शब्द तेच पण झाले ना आपली चाल याच्यावर. तो म्हणला नाही, आता याच चालीला कव्वालीची चाल लावायची. म्हणजे तो कव्वाली म्हणणार आहे, तो म्हणला याच चालीला जरा फास्ट चाल लावायची. मी म्हटलं अरे पण एकाच गाण्याला 2 चाली देणं, म्हणजे मला वाटतं मौसम चित्रपटामध्ये दिल ढूंढता है फिर वही फुर्सत के रात दिन, त्याच्यानंतर दुसरं असं पटकन मला सापडत नाहीये एखादं उदाहरण की एकाच गाण्याला त्याच कंपोजरनी एकाच चित्रपटात 2 चाली केलेल्या आहेत. खरंय. म्हटलं अरे एकदाच चाल करण्यात माझं सगळं हे संपलेलं आहे आणि आता तुम्हाला त्याच कवितेला दुसरी चाल करायला सांगतो. मग मला परत 3 महिने घेऊन मग ती कव्वालीची चाल, पण म्हणजे त्याचा पूर्ण हे बदलला, त्याचा मुखडा होता तो पूर्णच बदलला की असं जे होतं ते मेरी खूबसूरत सांस दे, मेरी खूबसूरत सांस दे, ये सपना माझा एक आवाज दे, ती आदर्श शिंदेनी फार चांगली जागा घेतली. माझ्या नरड्यातनं येणं शक्य नाही आधी, तर त्यांनी फार चांगली घेतली तिला. अशी ती त्याची स्टोरी आहे. 6 महिने लागले मग ते एकच गाणं दुसऱ्यांदा चाल करायला. आणि अजिंठा चित्रपट तुम्ही काढलात. अजिंठा चित्रपटामध्ये काम आहे, तर मग त्याची काय स्टोरी आहे, काही त्याचा किस्सा सांगा काही. कारण अजिंठा चित्रपटात तुम्हाला सगळे गाणे मिळाले, सगळे पुरस्कार मिळाले. सगळे पुरस्कार तुम्हाला मिळाले त्या चित्रपटात. हो, माझं पुरस्काराची पूर्ण सगळे माझी इच्छा, वासना, डिझायर ती सगळी पूर्ण अजिंठाने केल्यामुळे मी एकदम तृप्त झालो. आता मला कुठली हे राहिली नाहीये त्यामुळे इच्छा. अजिंठामध्ये एकतर महानोरच्या कविता होत्या सगळ्या, म्हणजे अख्खा चित्रपटच महानोरांच्या कवितेवर आधारित होता. आणि आम्हाला पहिल्यांदा आम्ही जेव्हा ते अजिंठा केव्स बघायला गेलो, त्या लेणी पाहायला गेलो, लेण्या, तेव्हा आम्हाला महानोरांनी सगळ्या त्या दाखवल्या गुंफा अजिंठाच्या. आणि त्याच्या समोर ती रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेमकथा आहे. आता याच्यात रॉबर्ट गिल हा खरा माणूसच, म्हणजे खराच होता, दोघेही खरेच होते, पण रॉबर्ट गिलचं आयुष्य बऱ्यापैकी डॉक्युमेंटेड आहे. आपल्याला माहिती आहे की त्याचं काय झालं. तो ईस्ट इंडिया कंपनीचा ऑफिसर होता, तो पेंटरही होता, आणि त्याला रॉयल एशियाटिक सोसायटीनी काम दिलं की अजिंठा मधली जी चित्र आहेत त्याची अवस्था फार चांगली नव्हती, तर त्याच्या प्रतिकृती करून ठेवायच्या, म्हणजे त्या नंतर त्या मूळ चित्रांना काही झालं तरी त्या प्रतिकृती असतील आणि त्याचा एक रेकॉर्ड राहील. आणि 10 वर्ष लागली त्याला या कामाला. आणि तो इथे 10 वर्ष असताना त्या परिसरातली पारू नावाची एक मुलगी होती जी तिथे काम करायची त्याच्याबरोबर, तिच्या तो प्रेमात पडला, अशी कथा आहे ती. आणि त्या पारूचं आयुष्य काही आपल्याला बाकी माहिती नाही, एकच फक्त की रॉबर्ट गिलने तिची समाधी बांधली आणि त्या समाधीवर लिहिलं होतं, टू द मेमरी ऑफ माय बिलवेड पारू हु डाईड 23 मार्च, मला वाटतं त्याचं ते. तर यांनी त्याच्यावर एक कविता लिहिली महानोरांनी, आणि एक खंडकाव्य असं लिहिलं, पूर्ण पुस्तकच ती एक कविता आहे. आणि त्याच्यात त्यांनी ते पारू आणि रॉबर्ट गिलच्या पूर्ण त्यांची जी प्रेमकथा आहे ती त्या कवितेत मांडली. तर ते आम्हाला ती समाधी दाखवायला घेऊन गेले होते, आणि ते म्हणाले की मी या समाधीवर बसून हे लिहिलं होतं की डोळ्यांना डसले, एक मिनिट,
डोळ्यांना डसले पहाड इथले, ह्या गोंदल्या चांदण्या, कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या, ओल्या इथे पापण्या. असं असं ते लिहिलं. तर त्यांनी त्या म्हटल्या क्षणी, आता तुम्ही बघा की तिथे ती पारोची समाधी आहे, समोर अजिंठा लेणी आपल्याला दिसतात आणि त्यांचा तो डोंगर आहे असा अर्धा गोलाकार, मधून ती वाघोरा नदी वाहतीये, त्याची एक खळखळ आहे त्या नदीची. तर तो आवाज होता आणि त्यांनी ज्या क्षणी हे शब्द म्हटले त्या क्षणी मला सुचलेली चाल आहे. म्हणजे त्यांनी एकीकडे शब्द म्हटले आणि दुसरीकडे मला सुचलेली चाल, आणि मी म्हंटल दादा तुम्हाला म्हणून दाखवू का चाल याची. आणि मी त्या पहिल्या 2 ओळी जेव्हा म्हटल्या तेव्हा, डोळ्यात डसले पहाड इथले, हे एवढं म्हटल्यावर त्या असा एक प्रतिध्वनी एको तिकडणार, डोळ्यात डसले पहाड इथले, असा तो प्रतिध्वनी आला. आणि मग ते पूर्ण केलं, डोळ्यात डसले पहाड इथले, ह्या गोंदल्या चांदण्या, कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या, ओल्या इथे पापण्या, कोण्या रंग बिलोर गौर स्मृतीच्या, ओल्या इथे पापण्या, डोळ्यात डसले पहाड तो जो प्रतिध्वनी आला, तर मला असं वाटलं की अजिंठा लेणीच आपल्याला प्रतिसाद देत आहेत. आणि जेव्हा आम्ही ते गाणं रेकॉर्ड केलं तेव्हा आम्ही तो प्रतिध्वनी आम्ही तो रिक्रिएट केला तिथे स्टुडिओ मध्ये, तसा रिक्रिएट केला गायला. अभिमान गीत आणि कौशल इनामदार हे तर समीकरण आहेच. उपक्रम आहे अमृत मराठीचे विश्वद्रूप. या उपक्रमाबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा, आणि त्याच्यामध्ये जगभरातले सगळे मराठी भाषिक सामील होऊ शकतात, तर त्याच्याबद्दल नुसतं सामील होऊ शकतात एवढंच नाही तर सामील व्हावंच. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अभिमान गीत करता करता माझ्या असं लक्षात आलं की 1-2 गोष्टी, एक तर आर्थिक एक पर्यावरण तयार करायला पाहिजे मराठीसाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आतापर्यंत होते की मराठीच्या पुस्तकांची विक्री ही 1000च्या पलीकडे जात नाही, 2000च्या पलीकडे जात नाही, तर त्याच्या उलट हे आपल्याला तो अख्खा स्कोप वाढवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढची पिढी मराठी कधी बोलेल. तर आज समजा त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या एडियम मध्ये आपण त्यांच्यासाठी काहीतरी करून ठेवायला पाहिजे तयार. एक काळ असा होता, मी जेव्हा नुकताच या क्षेत्रात आलो तेव्हा फक्त जुन्या गाण्यांचे कार्यक्रम व्हायचे, आणि त्यामुळे असं व्हायचं की नॉस्टॅल्जियावर आपण एक त्याच्यात बुडलेलो आहोत, आणि नवीन काही होतच नाहीये. की नवीन कोणी काही करायचा प्रयत्न केला तरी त्याला तितकासा प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यामुळे 80-90 ही 2 दशकं ही फार मराठी काही झालंच नाही. नवीन चित्रपट इतर संगीतात, आणि चित्रपट इतर संगीत हे आपला प्राण होता एकेकाळी. तर काय असं करता येईल की जे टिकून राहील उद्याच्या मुलांसाठी. आणि अभिमान गीतामधनं मला एक ती प्रेरणा अशी मिळाली की आपण समजा मनापासून केलं तर ते टिकतं. आता 10 वर्ष झाली, आता अभिमान गीताच्या युट्यूबवरच्या व्हिडिओवर कुठल्या तरी एका तरुण मुलांनी किंवा मुलींनी असं लिहिलेलं आहे की मला फार मस्त वाटतं हे गाणं ऐकायला, कारण हे माझ्या लहानपणाच्या स्मृती जागृत करतं. म्हणजे आता कुठल्या तरी लहान असलेल्या मुलाला ते अभिमान गीत त्याच्या
आठवणींचा कायमचा भाग झाला. खरंय. याचं महत्व आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि गाणं ते करू शकतं. तो तुमच्या स्मृतींचा कायमचा भाग होऊ शकतो. हम्म. असं म्हणतात की जे लोक गाणं म्हणतात किंवा गाणं गातात किंवा जे सतत गुणगुणत राहतात त्यांना अल्झायमर्स पण होत नाही असं म्हणतात. हो. हम्म. हा, तुम्हाला तुमच्या संस्कृतीचं विस्मरण होऊ द्यायचं नसेल तर गाणी शिकवा मुलांना. अगदी बरोबर. मग काय टिकतं तर क्लासिक टिकतं, जे अभिजात आहे ते टिकतं. काय अभिजात आहे? प्रत्येक पिढीला असं वाटावं की ह्याचा आपण नव्याने अन्वयार्थ लावला पाहिजे, हम्म. ते आपण नव्याने मांडलं पाहिजे लोकांसमोर. ते क्लासिक आहे, ते अभिजात आहे. खरंय. पण हे असं कधी वाटेल? लोकांना कळायला तर हवं की कुसुमाग्रजांनी कविता लिहिलेल्या आहेत. हो ना. आताची तरुण मुलं ते लायब्ररीमध्ये जाऊन तुमची बंद असलेल्या कपाटातली पुस्तकं काढून बघणार नाही. हा तुम्हाला कितीही दुःखी वाटत असेल तरी आताची सद्य परिस्थिती आहे ती. मग त्यांच्या ईडीएम मध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवायला. आणि गाण्यासारखं वाहक काय आहे दुसरं? हो ना. तर आता तुम्ही हे बघा की कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेम गीत लिहिलं. हेच वर्ड्सवर्थनी लिहिलं असतं तर दी अर्थ्स लव्ह सॉन्ग. तर ग्रासमेर मध्ये वर्ड्सवर्थच्या नावाची बाग आहे, तिथे कोणीतरी शिल्प बांधलं असतं. जगभरातले पर्यटक त्या शिल्पाच्या भोवती आले असते आणि आपली सेल्फी काढले असते. मग ब्रिटिशांनी सांगितलं असतं तुम्हाला की बघा आमचा थोर कवी सूर्यमालिकेच्या पटावर कविता लिहितो. बरोबर. खरंय. असं प्रचंड त्याची कल्पनाशक्ती आहे. पण हे आपल्या गोदावरी नदीच्या काठावर बसलेला एक कवी लिहितो आणि त्याच्याच शहरामध्ये नवीन पिढीला त्याचं नावही माहिती नाहीये. हो ना. ही आपली शोकांतिका होतीये की काय असं समजा वाटत असेल, त्याला एक उपाय आहे, म्हणजे या कवींना गाण्यातून आपण जगापर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि काय होतं की हळूहळू, विशेषतः मी म्हटलं तसं इथले बुद्धिजीवी एक प्रकारची गरिबी ग्लॅमराईज करायला लागतात की नाही गाणं कशाला गायचं, किंवा नाही पेटी तबल्यावर असतं तेच खरं गाणं, इतकं मोठं कशाला करायचंय. मला मराठी अभिमान गीत करत असताना इतका खर्च करून गाणं कशाला करायचं. हम्म. रोज मॉल भरलेले आहेत, हो. तुम्ही जे नको ते साहित्य रोज विकत घेत असता. हो. तुम्ही रोज फेसबुकवर कोणी काय करावं आणि कोणी काय करू नये याच्या पोस्ट टाकून तुमची इलेक्ट्रिसिटी, डेटा, कार्बन फुटप्रिंट वाढवत असता. बार भरलेले आहेत खचून, खरंय. आणि तुम्हाला गाणं करत असो तर खर्च आठवतो. हो ना. कसं काय? आणि बरं, एक लक्षात घेतलं पाहिजे, गाण्यावर खर्च करणं हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे. ही पुढच्या पिढीत इन्व्हेस्टमेंट आहे. हो. आणि याचं भान तुम्हाला नसेल तर तुमच्या नशिबात कायम सांस्कृतिक गरिबी येईल. खरंय. अगदी बरोबर. खरंय. आणि जसं ऍडम स्मिथ इकॉनॉमिक्सच्या बाबतीत म्हणतो की यू हॅव टू क्रिएट वेल्थ, तसं माझं म्हणणं आहे की ही कल्चरल वेल्थ आहे, ती पण सतत क्रिएट करत राहायला पाहिजे. खरंय. खरंच आहे. आणि ही एक सांस्कृतिक संपत्ती आहे जी आपण नवीन पिढीला त्यांच्या आठवणी कशा मिळणार. तुम्हाला आज तुम्ही इतके नशीबवान आहात, इतके समृद्ध आहात की गीत रामायण हा तुमच्या एका सिस्टमचा भाग आहे. खरंय. तुम्ही विसरू शकत नाही गीत रामायण. गीत रामायण कुठेही ऐकलं तरी तुम्ही आज कुवेतमध्ये असाल पण तुम्हाला घरच्या मातीचा वास येतो की नाही येत? अगदी. मला येतोच. हा, तुम्ही म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की भारताबाहेर जाऊन लोक आपले सण, आपली भाषा जास्त जपायचा प्रयत्न करतात, कारण त्यांना गरज आहे. तिथे त्यांना ती गरज कळलेली आहे, त्यांना ती जाणवते. बरोबर. इथे राहिलेल्या लोकांना असं म्हणायला काय जाते की नाही नाही मराठी भाषा काय टिकायची तर टिकेल, मरायची तर मरेल. अहो कशी मरेल आणि कोण मरू देईल तिला? हा जो सिनिसिझम आहे ना, ही एक चैन आहे, इट्स अ लक्झरी. ती मला परवडत नाही.
भाषा टिकणार नसेल तर ती टिकवायला मला काहीतरी केलं पाहिजे खरंय. आणि ते मी करणार आणि ते मी गाण्याच्या माध्यमातून करणार. आणि म्हणून माझ्या मनात आलं की अमृताचा वसा मराठीचे विश्वरूप दर्शन म्हणजे काय, तर मराठी जी आधुनिक अभिजात कविता आहे केशवसुतांपासून ग्रेस किंवा महानोरांपर्यंत ही जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानात रेकॉर्ड करायची. म्हणजे पृथ्वीचं प्रेमगीत हे चेकोस्लोवाकियाला जाऊन प्राग सिटी फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 150 फेरन म्युझिशियन बरोबर रेकॉर्ड करायचं. क्या बात आहे. जेव्हा विंदा करंदीकर म्हणतात पर्वतांनो दूर भारे सागरांनो दूर भारे उघडिले मी दार माझे मानवांनो आत यारे, तेव्हा हा विश्वाला संदेश आहे ना. तर हा संदेश रेकॉर्ड करताना ग्रीस किंवा मॅसेडोनियाला जाऊन मॅसेडोनिया फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा बरोबर याचं रेकॉर्डिंग करायचं. बरोबर. की त्यामुळे एक तर जे आत्ता निर्माण होईल ते जगातलं सर्वोत्कृष्ट म्हणून निर्माण होईल. आपल्याला बेंचमार्क वाढवला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात अमृता ते पैजा जिंके, अशी मराठी भाषा आहे. ती आपण महाराष्ट्रापुरती सीमित का ठेवतोय. आज तमिळ कळत नाही पण इळयाराजा आणि रेहमानमुळे मराठी मुलं तमिळ गाणी पण ऐकायला लागली की नाही. हे कोणीतरी केलं पाहिजे, याच्यात कोणीतरी सुरुवात पाहिजे, म्हणून मी ती करतोय. आणि जगभरात जिथे जिथे आज मराठी लोक आहेत, आणि हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं माहिती असेल की जिथे जिथे मराठी माणूस गेलेला आहे जगामध्ये, तिथे तिथे गाणारा मराठी माणूस आहे. कारण गाण्यावर मराठी माणसाची नितांत श्रद्धा भक्ती आहे. तो गाण्याशिवाय जगू शकत नाही. गाणं आणि भांडण या दोन गोष्टींशिवाय मराठी माणूस जगू शकत नाही. अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी हा, बरोबर. तर म्हणून माझ्या मनात असं आलं की हा प्रयोग आपण जो करतोय तर या प्रयोगामध्ये एक गाणं असं करायचं की ज्याची पहिली ओळ अमेरिकेत राहणारा एखादा मराठी गायक आहे, त्याची दुसरी ओळ कुवेतमध्ये राहणारी एखादी मराठी गायिका गाईल, तिसरी ओळ दुबईमध्ये राहणारी एखादी मराठी गायिका गाईल, चौथी ओळ जॉनसबर्ग मध्ये राहणारा एखादा मराठी गायक गाईल, पाचवी ओळ सिडनीमध्ये एखादी मराठी गायिका गाईल. म्हणजे एक मराठी गाणं या प्रकल्पातलं मी 5 खंडांवर रेकॉर्ड करणार. जगात कुठल्याही भाषेत कुठल्याही कवितेवर आधारित इतका मोठा प्रकल्प झाला नसेल तो मराठी भाषेत होईल. जे सर्वोत्तम आहे. स्पेन मध्ये राहणारा आमिर जॉन हद्दाद हा जगप्रसिद्ध फ्लॅमेंको गिटारिस्ट बोरकरांची कविता वाजवेल. ब्रिस्टल मध्ये असलेला बेन वॉटकिन्स हा सावरकरांच्या कवितेमध्ये रंगभेद. असं हा जगभरातला प्रकल्प करायचा माझ्या डोक्यात. आता मी गेली 5 वर्ष या प्रकल्पावर विचार करतोय. याला खर्च खूप लागणार आहे, त्यामुळे गेली 5 वर्ष मी विचारच करत होतो आणि हातपाय मारत, म्हणजे कुठून सुरू करायचं हेच माहिती नव्हतं. इतका मोठा हा सगळा पसार आहे की त्रिशूल मध्ये अमिताभ बच्चनचा जो डायलॉग आहे ना कि मिस्टर आर.के. गुप्ता, मैं आपके साथ 5 लाख रुपए का सौदा कर रहा हूं लेकिन मेरी जेब में 5 कोटी कौड़िया भी नहीं है, अगर कुछ है तो मेरे माँ का दिया हुआ आशीर्वाद. तसं काही असेल तर मराठी भाषेप्रती माझी श्रद्धा आहे, तेवढंच मला ड्राईव्ह करत होतं. आणि त्यामुळे मी एक अरुण शौरींचं फार चांगलं वाक्य ऐकलं आणि ते म्हणाले की उत्तम करायच्या नादात तुम्ही चांगलंही करत नाही. आणि म्हणून मी ठरवलं की नाही आपण सुरू करूया. म्हणून गेल्या महिन्यापासून आम्ही हा प्रकल्प सुरू केलेला आहे, 2 महिन्यापूर्वीच. आणि आता फेसबुकवरच अमृताचा वसा हे पेज आहे आणि त्याच्यावर आम्ही या प्रकल्पाची दैनंदिनी लिहितोय की रोज काय घडेल. तर अख्खा हा प्रकल्प लोकांसमोर हे होईल. पहिले जे 3-4 लाख रुपये होते ते आम्ही एक मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशन नावाची एक नो प्रॉफिट कंपनी, ना नफा तत्वावर चालणारी एक संस्था काढलेली
आणि याच्यातलं पहिलं डोनेशन मी दिलं. मी हे मुद्दामून सांगतो कारण इंग्रजीमध्ये वाक्य आहे की चॅरिटी शुड बिगिन ॲट होम. त्यामुळे मी या प्रकल्पामध्ये इन्व्हेस्टेड आहे, त्यामुळे मी हा करणारच. सावरकरांच्या शब्दात सांगायचं तर याल तर तुमच्या सह, न याल तर तुमच्या शिवाय, पण मला हे केलंच पाहिजे आता, कारण मी हे बोललेलो पण आहे, मी याचा उच्चार केलेला आहे. त्यामुळे मला ते करणं भाग पण आहे. पण मला मराठी अभिमान गीतामुळे ही एक फार चांगला धडा मला मिळाला की मराठी माणूस एकत्र येत नाही ही आख्यायिका आहे, ही काही खरी गोष्ट नाही, ही कोणीतरी बांधलेली गोष्ट आहे. इतके लोक एकत्र आले मराठी अभिमान गीतामध्ये. माझे समकालीन संगीतकार सुद्धा आले, ज्यांची आणि माझी एका पातळीवर स्पर्धा पण आहे. पण सलील कुलकर्णी आला, मिलिंद निंगळे आला, मिलिंद जोशी, निलेश मोहरीर, विनय राजवाडे, मिथिलेश पाटणकर, अवधूत गुप्ते, अजय अतुल, हे सगळे एकत्र आले. आणि का आले तर मराठी भाषेकरता आले. तर मराठी लोक चांगलं काही असेल, प्रामाणिक काही असेल तर ते एकत्र येतात. तर त्यामुळे मी असं ठरवलंय की हे मी आता करणार. याची 3 खंडांमध्ये हा प्रकल्प मी करणार आहे. त्यातल्या पहिल्या खंडाचा आता आम्ही शुभारंभ पण केलेला आहे. 3 कविता, कुसुमाग्रज, बालकवी आणि मंगेश पाडगावकर. मंगेश पाडगावकर जायच्या आधी मी त्यांच्या कवितांचे हक्कही घेतले होते. त्यामुळे या 3 कवितांपासून मी सुरुवात केलेली आहे. आता पुढच्या महिन्यापासून त्याचं प्रकाशन होईल. मला म्हणजे तुम्हाला मी हे सांगतोय, पण या सगळ्या मराठी लोकांना माझं असं सांगणं आहे की लवकरच आम्ही याचं क्राऊड फंडिंगसाठी आमच्या फेसबुकच्या पानावर याचं एक आवाहन करू. तर तुम्ही सगळे याच्यात सामील व्हा. मराठी गाणी विकत घेतली तर अनेक संगीतकार तुमच्यासाठी ती सांस्कृतिक संपत्ती निर्माण करू शकतील. हे मराठी संगीताला जिवंत ठेवण्यासाठी नाहीये, हे आपल्या पुढच्या पिढीला त्यांची जी भाषिक किंवा सांस्कृतिक ओळख आहे ही काय म्हणतो त्याला, एक सलग राहावी ती ओळख. हे आज आपण सांगतो ज्ञानेश्वरांपासून आपल्याला आपली ओळख आहे ती काय नुसतं आपण मराठी. त्यामुळे लोक म्हणतात भाषा म्हणजे फक्त एक कम्युनिकेशनचं किंवा संवादाचं माध्यम आहे. तर संवादाचं माध्यम आहे, पण नुसतं संवादाचं माध्यम नाहीये, ते एक संस्कृतीची वाहक आहे भाषा. तुमची सनातन ओळख सांगणारी गोष्ट आहे आणि त्या भाषेमध्ये एका अर्थाने एक कलेक्टिव्ह विजडम आहे जो तुम्हाला फुकट मिळतो. ती भाषा तुमची तुम्हाला ती आत्मसात असेल तर तो कलेक्टिव्ह विजडम ही तुमची संपत्ती नाहीये का? ही संपत्ती कशाला गमवायची कोणाला? म्हणून हा प्रकल्प आहे आणि मला खात्री आहे की माझ्या बरोबर खूप लोक उभे राहतील. कारण मी हे म्हणतोय पण हे एका माणसाचं काम नाहीये. मराठी अभिमान गीताबद्दल सुद्धा मी अत्यंत विनम्रपणे हे म्हणतो की मी चेहरा असेल त्याचा किंवा मला ते सुचलं असेल, पण समजा इतके लोक एकत्र आले नसते आणि 2500 लोक एकत्र आले, 2000 लोकांनी, तेव्हा क्राऊड फंडिंग हा शब्दही माहिती नव्हता, पण 500 रुपये दिले तेव्हा 2000 लोकांनी, तेव्हा हा सगळा उभा राहणार. आता हा 10 पट मोठा प्रकल्प आहे. हा 10 पट नाही, शतपट मोठा आहे. पण हा मी करणार असं मी ठरवलेलं आहे. कारण अटकेपार झेंडे उभारायचे हे स्वप्न गेल्या शतकातलं झालं. आता जगभर मराठी माणूस पोहोचलेला आहे. जगभर जिथे मराठी माणूस आहे तिथे मराठीचा झेंडा रोवलाच गेला पाहिजे. धन्यवाद. कौशल, कुठल्याही कामाची शुभस्य शीघ्रम आवश्यक असतं. तर आम्ही तुमच्या सह आहोत. आम्ही या कार्यामध्ये तुमच्या सह आहोत या उपक्रमासाठी. ही गोष्ट आम्ही तुम्हाला आधी सांगितली नव्हती, पण आमच्या महाराष्ट्र मंडळ कुवेत तर्फे आम्ही एक
छोटासा धनादेश देऊन या उपक्रमाला आम्ही तुमचा पाठिंबा सुरू करतो. धन्यवाद. धन्यवाद. मी मराठी अस्मिता कल्चरल फाउंडेशन ही जी ना नफा तत्वावर चालणारी संस्था आहे, मी त्याचे डिटेल मी लवकरच आमच्या फेसबुक पेजवर सुद्धा टाकेन आणि एक पेमेंट गेटवे किंवा क्राऊड फंडिंग वेबसाईटवर आमचे हे सगळे येतील. तर तिथे आपण सरळ हाताने याला मी मदत म्हणणार नाही, हे आमंत्रण आहे असं समजा की ह्या एका मोठ्या चळवळीमध्ये आपण आपली समिधा वाहणं हे असं आहे. आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी अत्यंत विनम्रतेने धन्यवाद देतो तुम्हाला. तर हा धनादेश मी आमच्या मंडळाच्या सांस्कृतिक सचिव सौ प्रज्ञा पावगी तुम्हाला सुपूर्द करतो. अरे वा, हे पहिल्यांदा मला वाटतं होत असेल. नमस्कार. कार्यक्रम अतिशय सुंदर रंगला, आम्ही भरपूर आस्वाद घेतला आणि धन्यवाद. मला छोटीशी भेट. धन्यवाद. मी अत्यंत आभारी आहे आपला. आणि मला वाटतं की पहिल्यांदा असं होत असेल. काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी इतकी सुधारेल की तुम्ही तिकडनं देऊन मी इकडनं घेऊच शकेन तो धनादेश. नाही, मी हात लावलेला आहे. हो, धन्यवाद. तर कौशल, हा आमच्या खालीचा वाटा तुम्ही स्वीकार करावा आणि त्याबद्दल आम्ही खरोखर तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. तर आपल्या सगळ्या सभासदांना महाराष्ट्र मंडळ कुवेतने सादर केलेला हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे कमेंट्स असतील, कौशलला काही तुम्ही या उपक्रमाबद्दल अजून काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही सगळ्या कमेंट बॉक्समध्ये ही माहिती टाका. खूप प्रश्न आले तर बरेचसे प्रश्न आपण त्यात बहुतेक सगळे कव्हर केलेले आहेत या कार्यक्रमामध्ये आणि सगळ्यांनी खूप मजा आली या कार्यक्रमात. तर माझी आमच्या मंडळातर्फे सगळ्यांना विनंती की अमृताचा वसा या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. मंडळातर्फे आम्ही सुरुवात केलेलीच आहे, पण प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली या उपक्रमामध्ये भाग घ्या ही विनंती करतो. रुजवू मराठी फुलवू मराठी हे आमचं ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र. तर सर्व मराठी बांधवांना विनंती की या प्रकल्पामध्ये या उपक्रमामध्ये भाग घ्या आणि याची म्हणजे आमच्या मंडळाचे अध्यक्ष राघव साडेकर कदाचित मनकवडे असतील. तुम्ही जसं म्हणलं की आपलं एक काव्याची एक ओळ या खंडामध्ये अशी 5 खंडामध्ये काव्य तयार होऊ शकतं. तर राघवने आताच आधी जगभरातल्या वेगवेगळ्या महाराष्ट्र मंडळाची संपर्क साधून शृंखला तयार केलेली आहे. तर आता आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो आखाती देश, आशियाई देश, युरोप, अमेरिका, आफ्रिका यातल्या वेगवेगळे महाराष्ट्र मंडळाचे जे सदस्य आहेत ते आता सध्या लाईव्ह हा प्रोग्राम बघतायत. तर मी सगळ्या महाराष्ट्र मंडळाच्या वेगवेगळ्या देशातल्या सदस्यांना मी विनंती करतो की कौशलनी जो प्रकल्प सुरू केलेला आहे, जो उपक्रम सुरू केलाय त्या उपक्रमासाठी तो तुम्हाला ज्या पद्धतीने त्याच्यात भाग घेता येईल त्याच्यात भाग घ्या आणि परिश्रमाने, पैशाने, कुठल्याही स्वरूपाने तुम्हाला या प्रकल्पात जो भाग घ्यायचा आहे. कारण आपण हे कौशलसाठी करत नाही आहोत तर हे आपल्या सुद्धा मराठी भाषेसाठी करतोय. तर सगळ्यांना पूर्ण विनंती आहे की या प्रकल्पामध्ये या उपक्रमामध्ये भाग घ्या आणि सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या कार्यक्रम खरोखर खूप एन्जॉय केला आणि मजा आली. धन्यवाद. धन्यवाद. मला इथे तुम्ही बोलायची संधी दिली याबद्दल मी कुवेत महाराष्ट्र मंडळ कुवेत याचेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आता परत आम्ही भेटणारच आहोत नवीन एक पर्व घेऊन. चैत्र महिना आपला नवीन वर्षाला सुरुवात होते त्यामुळे परत आपण भेटणार आहोत. ओके. धन्यवाद. धन्यवाद.